श्रीकृष्ण मंदिर माता खिडकी अमरावती या ठिकाणी संपन्न होत असलेला हा ब्रह्मविद्या निरूपण सोहळा आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळ या ग्रंथातल्या स्मृतींचं श्रवण आणि चिंतन करणार आहोत। स्मृती क्रमांक आहे 119 क्रमांकाची। विद्वांस उदग्रहणिके बोरीकर भानु प्रकाशने एक दिसू भटोबास बैसले असती। एक दिवस आमचे आचार्य भटोबास हे आसनस्थ विराजित आहेत। तव एक विद्वांस आले आणि तेवढ्यामध्ये एक विद्वांस म्हणजे एक कर्मराठीचे विद्वान व्यक्ती ते आलेले आहेत। ते भटोबासांशी चर्चा करू लागले आणि ते भटोबासांसोबत चर्चा करायला लागले। चर्चा करिता तेने भटोबासा ते म्हणितले, हे ऐसे नव्हे की न घडे की। आणि तेवढ्यामध्ये आचार्य भटोबासांनी काही सिद्धांत, काही त्यांचे तत्व असतील ते खोडून काढले असतील आणि त्यांना एक वेगळा सिद्धांत सांगितला असेल, एखादं वेगळं प्रमाण दिलेलं असेल त्यांना। परंतु ते म्हणाले की हे ऐसे नव्हे की, हे ऐसे न घडे की। तुम्ही म्हणता हे आम्ही कधी ऐकलं नाही आणि असं घडू पण शकत नाही असं त्यांनी म्हटलं। बहुतांशी वेळा असं असतं की आपण जे पूर्वापार ऐकत आलेलो आहोत, ज्याला कुठलं प्रमाण नसेलही तरी सुद्धा आपण ते सत्य मानून बसत असतो। आणि अशा वेळेस जर का त्या अविहिताला जर का एखादं प्रमाण जरी दिलं की बाबा हे विहित नाहीये, हे असत्य आहे, हे अन्यथा आहे, याला हे प्रमाण आहे की हे असं नाहीये, हे कसं आहे, आणि त्याला जर का प्रमाण दिलं तरी सुद्धा अन्यथा ज्ञान आपल्या अंतःकरणात बाळगणारे, अन्यथा ज्ञाने आचरण करणारी जी काही जनमंडळी असते त्यांना त्या गोष्टी पटत नाहीत। ते म्हणतात नाही आम्ही आत्तापर्यंत असंच करत आलो। त्यांना जरी सांगितलं की इथे वचनाचं प्रमाण आहे आणि वचन सांगते की असं करायचं नाही, तरी ते वचनाचं सुद्धा ऐकत नाही, अर्थातच देवाचं सुद्धा ते ऐकत नाहीत। म्हणून जेव्हा केव्हा सत्य जेव्हा मांडलं जातं तेव्हा सत्याला विरोध का होत असतो? कारण की असत्याचं आचरण करणारे, असत्याचं वाचन करणारे, असत्याचं श्रवण करणारे लोक भरपूर असतात आणि त्यांच्यापर्यंत सत्य कधी पोहोचत नसतं। एकाएकी कोणी जर का सत्य येऊन सांगितलं तर विश्वास वाटत नाही। आणि म्हणून भट्टोबासांनी जेव्हा त्यांना सत्य सांगितलेलं आहे, त्यांच्या त्या अन्यथा ज्ञानाचं, अज्ञानाचं खंडन केलेलं आहे, तेव्हा त्यांना ते पटलं नाही आणि ते भट्टोबासांना म्हणतात की ऐसे न घडे, म्हणजे असं घडू शकत नाही। आणि मग त्यावेळेला कवीश्वर बास हेतू किया दुरी ऐसे आपले अंग वस्त्र सिवित होते। आणि कवीश्वर बास त्या ठिकाणी उपस्थित आहेत। कवीश्वर बास हे कर्मराठीचे सुद्धा विद्वान आहेत आणि दैवराठीमध्ये जेव्हा ते आले तेव्हा दैवराठीची सुद्धा विद्वत्ता जी आहे त्यांना ती प्राप्त झाली। कारण की मुळातच त्यांचा अधिकार चांगला होता अध्ययनाचा, बुद्धिमत्ता चांगली होती, स्मरणशक्ती चांगली होती, चर्चा मंथन करणं हा त्यांचा एक कौशल्याचा गुण होता। आणि ते इतुकिया एका दुरी म्हणजे भटोबासांपासनं काही अंतरावरच ते बसलेले होते, आपली अंगी शिवत होते, म्हणजे आपला अंगरखा जो आहे, सदरा जो आहे तो ते शिवत होते। आणि मग त्यांनी ते त्या व्यक्तीने म्हटलं तर त्यांनी ते ऐकलं आणि ऐकल्यानंतर तयासी तयावरी लक्षची नाही, त्या व्यक्तीचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं। तेथून कवीश्वरबासी म्हणितले, हे कैसे न घडे। त्या व्यक्तीने म्हटलं हे ऐसे न घडे,
आणि तिकडे पलीकडे कवीश्वर बास बसलेले होते. त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी म्हटलं, हे कैसे न घडे. तुम्ही म्हणता की हे ऐसे न घडे, तर हे ऐसे कैसे न घडे बरं, सांगून दाखवा मला, हे कसं नाही घडत. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं अन्यथा मत मांडत असता तेव्हा त्या अन्यथा मताला कुठल्याही प्रकारचं वचनाचं प्रमाण नसतं, लीळेचं प्रमाण नसतं, स्मृतिस्थळाचं प्रमाण नसतं, वृद्धाचाराचं प्रमाण नसतं, मार्गरूढीचं सुद्धा प्रमाण नसतं. ते कुठून तरी मधूनच ते आलेलं असतं आणि ते आपल्यामध्ये रुजू होत असतं. जसं आपल्याकडे एक वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र तयार होत असतात. म्हणजे जे जे संकट येतं त्या संकटाचं स्तोत्र तयार होतं. मला आता मध्यंतरी वाटलं होतं या 2 वर्षामध्ये कोरोना स्तोत्र पण येईल की काय. कोरोना स्तोत्र जर का वाचलं तर 2 डोस घ्यायची गरज नाही. ते स्तोत्र वाचलं की तुम्हाला कोरोना होणार नाही. असं होऊ शकतं का? असं नाही होऊ शकत. परंतु प्रसंगोचित अशा काही गोष्टी निर्माण होत असतात, त्या तयार होत असतात. ते तयार करणारी लोक सुद्धा असतात आणि ते मान्य करणारी लोक सुद्धा असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की अन्यथा क्रियेचा भाग जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये फोपवतो. मग अशा वेळेला तुम्हाला एखादं वचनाचं प्रमाण जरी दिलं तरी आपण ते मान्य करत नाही, लीळेचं प्रमाण दिलं तरी ते आपण मान्य करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी एखादा कर्मराटीचा व्यक्ती आहे, तो काही सिद्धांत मांडतो, त्या वेळेला त्याला जर का तुम्ही दैवराटीचा एखादा सिद्धांत सांगितला, दैवराटीचा एखादा भाग जर का त्याला आपण सांगितला तर त्याला ते पटत नसतं. त्याला ते वाटतं की हे कुठून आलेलं आहे, काय आलेलं आहे, आणि म्हणून तो त्याचं खंडन करत असतो. जेव्हा आमचे माहीमभट्ट प्रथम भेटीमध्ये स्वामींच्या समोर बसलेले आहेत आणि स्वामींच्या एकेका वाक्याचा कुठेतरी ते विरोधदर्शक एखादा सिद्धांत सांगतात कर्मराटीचा, आणि तो सांगत असताना स्वामी त्याचा ब्रह्मविद्येच्या सिद्धांताच्या आधाराने त्याचं खंडन करतात. कर्मराटीचा कुठलाही सिद्धांत असो, त्याला दैवराटीच्या सिद्धांत जर का मांडला की त्याचं खंडन होत असतं. जीवाचा उद्धार कसा होईल, मोक्ष कसं मिळेल, याचं उत्तर माहीमभटांनी स्वामींना दिलं, पण स्वामींनी त्याचं सहजपणे खंडन करून टाकलं की कुठलंच कर्म शिल्लक राहत नाही. जे काही कर्म आहे ते त्याच्या फलद्रुपतेच्या कामी जातात. मग कर्मच जर का शिल्लक राहत नाही तर कुठल्या कर्माने जीवाचा उद्धार होईल. मग यावर माहीमभटांकडे उत्तर नाहीये. त्यांनी इकडून तिकडून जे उत्तर मांडलं ते सुद्धा आमच्या स्वामींनी खंडित करून टाकलं. हळूहळू माहीमभटांकडचे सिद्धांत तत्व जे काय असतील ते संपत गेले. ब्रह्मविद्येच्या तत्वाच्या समोर, सिद्धांताच्या समोर त्यांना काहीच बोलता आलं नाही. माहीमभट्ट गप्प का बसत गेले? कारण की स्वामींनी जे गोष्टी मांडल्या तर त्यांनी सुद्धा त्याचं तर्क लावून बघितला की बरोबर आहे, आम्ही तर असं अध्ययन केलं पण हा सिद्धांत बरोबरच आहे, हे म्हणतात ते खोटं नाही. कर्मराटीचे कट्टर अभ्यासक असलेले माहीमभट्ट, परंतु दैवराटीचा सिद्धांत माहीमभट्ट काही उपदेशी नाही आहेत, काही नाही आहेत, अनुकूल भावनेने सुद्धा आलेले नाही आहेत. परंतु सत्य ऐकल्यानंतर ते मान्य करण्याची वृत्ती माहीमभट्टांमध्ये होती. विद्वत्ता त्याला म्हणतात की दुसऱ्यांची मतं खंडन करायची, त्याला विद्वत्ता म्हणत नाही. तर सत्य जे आहे ते स्वीकारण्याची वृत्ती सुद्धा त्या विद्वत व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे. आपलं ते खरं असं नाही, जे सत्य आहे तेच सत्य असं मानणारे माहीमभट्ट, आणि ते सगळं त्यांनी श्रवण केलं स्वामींनी सांगितलेलं सुद्धा. आता खंडन करण्यासारखं त्यांच्याकडेच काही राहिलं नाही. तेव्हा मग ब्रह्मविद्या ऐकण्यासाठी ते योग्य ठरले आणि पूर्वी प्रकरणाचं निरूपण त्यांना केलं गेलेलं आहे. या ठिकाणी ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीने भटोबासांनाच काय केलेलं आहे, विरोध दर्शविलेला आहे की तुम्ही जे म्हणता ते घडतच नाही. यावर भट्टोबास काही बोलण्याच्या आधी कवीश्वरबास तिकडे बसलेले आहेत. ते म्हणतात कैसे न घडे, कसं घडणार नाही बरं. विद्वांसे ऐसे पाहुनी म्हटले, मायांतू तुम्ही काही जाणा.
आणि तेवढ्यामध्ये ती विद्वान व्यक्ती जी होती ती थोडी अहंकारी सुद्धा असावी. मुळात म्हणजे असं असतं बरं का, की मी मागेही सांगितलेलं की ज्ञानासोबत अहंकार हा एकदम फ्रीमध्ये मिळतो, तो विकत घ्यावा लागत नाही, मिळत राहतो. आपलं बघा 9 प्रकरणं पाठ झाली की लगेच आपल्याला अहंकार येतो की माझे 9 प्रकरणं पाठ आहेत. सूत्रपाठ पाठ केलं की त्याचाही अहंकार आपल्याला येतो. आम्ही 3 वाजता उठतो याचाही अहंकार येतो. म्हणजे ज्या गोष्टीमुळे, ज्या गोष्टींमध्ये, ज्या सिद्धांतामध्ये स्वामी अहंकार बाळगू नका हे सांगतात, अहंकाराचे मूळ सकंदी उपडावे म्हणून सांगतात. तेच शास्त्र अभ्यासताना आपल्या जर का अहंकार वाढत असेल तर हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपण शास्त्र अध्ययन आपलं चालू आहे. शास्त्र अध्ययन करताना तुम्हाला नम्रता असणं गरजेचं आहे आणि शास्त्र अध्ययन झाल्यानंतर अजून आपण नम्र 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 होत गेलं पाहिजे. स्वामी सांगतात की नम्रतेचा जो वचन आहे की जव जव जाणता तव तव नेणता. जेवढं जेवढा अभ्यास होतो तेवढं तेवढं कळतं की आपल्याला अजून खूप जाणून घ्यायचं आहे. खूप जाणून घेणं बाकी, आपल्याला काहीच माहिती नाहीये. जाणकार व्यक्तीचं हे लक्षण आहे. काही लोक बोलतात आम्ही लीळाचरित्र 2दा वाचून काढलेलं आहे. ते असं सहजपणे सांगतात की पूर्ण लीळाचरित्र अवगत केलेलं त्यांनी असा भाग असतो. नुसतं वाचून काढलेलं आहे. वाचून काढायचं नाही, रोज काढून ते वाचायचं आहे. आपल्याला वाचत राहायचं आहे. लीळाचरित्र कधीच वाचून संपणार नाही. ते तुम्हाला जेवढ्या वेळ तुम्ही वाचाल तेवढ्या वेळ तुम्ही वाचतच राहाल. आणि म्हणून ज्ञानाच्या सोबत अहंकार जरी येत असेल तर तो आपण येऊ द्यायचा नसतो. या ठिकाणी तो अहंकार या व्यक्तीच्या ठिकाणी असावा. म्हणून कवीश्वर बास जेव्हा म्हणतात की कसं घडत नाही बरं, त्यावर ते म्हणतात मायांतू तुम्ही काही जाणा. ते कवीश्वर बासांकडे बघून म्हणतात तुम्हाला काय माहिती याच्यातलं, आमची चर्चा काय चालू आहे, तुम्ही तिकडे बसलेले आहात, तुम्हाला काय माहिती याच्यातलं, मी जे मांडलेलं आहे, मी जे म्हणतो आहे, जे मी म्हणणार आहे त्यातलं तुम्हाला काय माहिती आहे. असं ते जेव्हा कवीश्वर बासांना म्हणतात तेव्हा भटोबास त्या माणसाला म्हणतात, त्या विद्वांस व्यक्तीला म्हणतात हा कैसा नेणे, हा कैसा नेणे. तुम्हाला काय वाटलं ह्यांना माहिती नाही का. हा बोरीकर भानुभट्ट नव्हे, हा बोरीकर भानुभट्ट आहेत. हे ती काय साधी सुधी व्यक्ती नाही आहे. एकेकाळचे त्या काळातले विद्वान व्यक्तिमत्व असलेले भास्कर भट्ट बोरीकर अर्थात कवीश्वर बास, याशी बोला, तुम्हाला जे बोलायचं यांच्याशी बोला. मग तो कवीश्वर बासांशी चर्चा करू लागला. आणि मग ते कवीश्वर बासांसोबत चर्चा करायला लागले. आणि मग तव कवीश्वर बासी निरुत्तरू करुनी आडीला. आणि कवीश्वर बासांनी त्यांचे सिद्धांत जे आहेत, तो जे काही मांडत होता, अर्थातच तो मांडतोय तो सिद्धांतच असेल असं काही नाही. अन्य शास्त्राचं अध्ययन करणारे जे लोक आहेत ते सुद्धा बहुतांशी, अन्य शास्त्राचं विधी पालन करणारे जे लोक आहेत ते सुद्धा प्रत्येक गोष्ट काय त्यांच्या ज्या मूळ जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्याच आधारे ते अध्ययन करतात अशातला भाग नाही. कुणीतरी काहीतरी व्रतवैकल्य सांगतं तसं व्रतवैकल्य करायचं, कुणीतरी काहीतरी उपवास सांगितला त्या पद्धतीचा उपवास करायचा. त्याबद्दल त्या बाबतीमध्ये जे काही कुठल्या तरी ग्रंथामध्ये काहीतरी सांगितलं असेल, मूळ ग्रंथामध्ये असेल, तर त्या ग्रंथातलं ते वाचन कधी करत नाही. ते व्रतवैकल्य कसं असावं, काय असावं याबद्दल काही माहिती नसते. अर्थातच बहुतांशी वेळा असं होतं की हा सिद्धांत असा आहे पण तुम्ही कुठे वाचला, काय वाचला, त्या ग्रंथाचं नाव माहिती नसतं, काही माहिती नसतं, तो विषय त्या ग्रंथात आहे की नाही हे सुद्धा माहिती नसतं. फक्त मांडायचं असतं. कुणाला तुम्हाला हे कुठून कळालं तर ते सांगतात आम्हाला अमक्याने सांगितलं, तमक्याने सांगितलं, तमक्याने सांगितलं. म्हणजे आपण लोकांची नावं सांगत बसतो. वाचून त्या बाबतीमध्ये आपल्याला जे सिद्धांतिक जे म्हणजे कुठल्या तरी वचनाचं, ग्रंथाचं त्यासाठी प्रमाण असणं गरजेचं असतं.
आणि त्या माध्यमातून असं अन्यथा ज्ञान पसरत राहतं आणि ते आपल्याला सुद्धा योग्य वाटायला लागतं की हो बरोबर आहे बरं का. जे खोटं आहे ते लगेच पटतं आणि जे खरं आहे ते पटत नाही. त्याला प्रमाण दिलं श्रीमुखीचं तरी पटत नाही, लीळा सांगितल्या संदर्भातली तरी पटत नाही. अशा प्रकारची वृत्ती आपली होते. परंतु कवीश्वर बासांनी काय केलं? कवीश्वर बासांनी काही मतं त्यांच्यासमोर मांडली. ते जे काही मांडत होते त्याचं खंडन केलं आणि वेगळे काही सिद्धांत त्यांना सांगून त्यांना निरुत्तर केलं. मग त्यांच्याकडे बोलण्यासाठी म्हणून काय राहिलं नाही. पुढची स्मृती 120 क्रमांकाची येते. अन्यत्र कथा रसावतार निषेधी कवीश्वर भागवत व्याख्या सन्निधी नेमू करणे. एक दिसू गंगेकडे समीपची कवीश्वर वास बैसले होते. काही वाचित होते कवणाप्रती ते नेणीजे. एकदा नदीच्या जवळ कवीश्वर बास जे आहेत ते बसलेले होते आणि काही वाचित होते. काहीतरी वाचन त्यांचं चालू होतं, काही ग्रंथ वाचत होते. कवणाप्रती ते नेणीजे, कुणाप्रती म्हणजे कुणासमोर ते वाचत होते, कुणाला ते सांगत होते याची काही कल्पना नाही. काही वाचित होते कवणाप्रती ते नेणीजे परी संस्कृत व्याख्या करीत होते. परंतु संस्कृत व्याख्या, अर्थातच कवीश्वरबास हे विद्वान आहेत आणि ते संस्कृतमध्ये काहीतरी वाचन करत होते, त्याचं विश्लेषण सांगत होते. तव तेच एक एकू लोकू वेधला आणि तेवढ्यामध्ये एक एक लोक तिथे यायला लागली. कवीश्वरबासांचं सांगणं एवढं सुंदर होतं, एवढं चांगलं होतं, मधुर होतं आणि मुळात म्हणजे एक एक लोक तिथे आकर्षित व्हायला लागले, यायला लागले. मुळात म्हणजे लोक कधी येत असतात? जेव्हा तुम्ही जे बोलता, तुम्ही जे सांगता हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा लोक आकर्षित होतात आणि तेव्हाच लोक येतात. एरवी तुम्ही किती सत्य मांडलं पण ते कठीण शब्दामध्ये जर का मांडलं तर लोक येत नाही. इथे जर का मी संस्कृतमध्ये बोललो, खूप चांगलं बोललो पण संस्कृतमध्ये बोललो, तुम्ही 2 दिवस याल, तिसऱ्या दिवशी येणार नाही. तुम्ही म्हणाल की काय बोलतात आम्हाला काही कळत नाही. मी तुम्हाला समजेल असं जेव्हा बोलेन तेव्हा तुम्हाला समजेल आणि समजलं तरच तुम्ही उपस्थित व्हाल, तरच तुम्ही आकर्षित व्हाल, वेधाल. तसं कवीश्वरबास जे बोलत होते ते विद्वत्ता पूर्ण जरी असलं तरी ते इतकं सुंदर शब्दांमध्ये सांगत होते की त्याच्यामुळे लोक वेधल्या जात होते, आकर्षित होत होते. थोर रसू अवतरीला आणि त्यांच्या सांगण्यामध्ये इतका रस उत्पन्न होत होता. तो रस क्षणोगणिक तो वाढतच होता. तेवढे लोक जास्त तिकडे जमायला लागले. अवघे नगर आकर्षिले, त्या भागात जेवढी काही लोक येत होती तेवढी सगळी आकर्षित होत होती. तव कोणी एकी येऊनी भटोबासांपासी सांगितले आणि तेवढ्यात कुणीतरी येऊन भटोबासांना ते सांगितलं की कवीश्वरबास तिथे काही बोलतायत आणि ते बोलत असताना काही विश्लेषण निरूपण त्यांचं चालू आहे आणि ते त्यांचं ते निरूपण ऐकण्यासाठी एक एक लोक तिथे आकर्षित होत आहेत. अर्थात त्या ठिकाणी ते येणारी सगळी लोक कोण होतं? अन्य लोक होती आणि विषय सुद्धा हा ब्रह्मविद्येचा नसेल, अन्यच विषय असेल काही. भटोबासी म्हटले काही झाले या भटोसी, जागा बोलावा. ते म्हणतात काय झालं यांना? अन्य लोकांच्या समोर कशासाठी? काय म्हणजे वेळ आपला कशाला व्यर्थ घालवताय? बोलायचं झालं तर एथीच्या लोकांच्या समोर बोला. बोलायचं झालं तर एथीचा जो काही सिद्धांत आहे, कथा वार्ता आहेत, एथीच्याची कथा वार्ता ही जेती म्हणजे देवाच्याच कथा वार्ता आपण बोललं पाहिजे. अन्य लोकांच्या संपर्कात जास्त राहायचं नाही. राहायचं असेल, तुम्हाला काही व्यवहार म्हणून राहावं लागत असेल वगैरे, राहायचं नाही असं नाही, परंतु त्यांच्यामध्ये समाविष्ट नाही व्हायचं, त्यांच्यासारखं व्हायचं नाही. काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर तुम्ही त्यांना एक प्रमाणामध्ये सांगू शकता, एका चौकटीमध्ये तुम्ही त्यांना सांगू शकता.
प्रत्येक जण काही तुमचं सिद्धांत ऐकतीलच असं नाही, प्रत्येक जण काही तुमचं मान्य करतीलच सांगणं असं सुद्धा नाही. म्हणून तारतम्य बघून एखादे अनुकूल व्यक्ती असेल, अर्थवंत असेल, तर त्याच्याप्रती तुम्ही काही अंशभर सांगू शकता, एक प्रमाणामध्ये तुम्ही त्यांना सांगू शकता. अमर्याद सांगता येत नाही, समोरच्याची तयारी बघून ते सांगावं लागेल तुम्हाला. आणि म्हणून जर का तुम्ही अनार्थवंताप्रती जर का सांगत बसलात तर त्याला त्याचा कंटाळा येईल, किंवा ते जे तुम्ही सांगताय त्याचा तो सन्मान ठेवणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ जाईल. तो आपल्याला काही दूषण देईल वगैरे, तो तर भाग वेगळा आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ खूप वाया जाईल. जो वेळ आपण समोरच्यांना देतो आहोत त्या माध्यमातनं आपल्याला काहीतरी त्या व्यक्तीची अनुकूलता सुद्धा आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. जर का तो अनुकूल झाला किंवा काहीतरी अनुकूलत्व वर्तन असेल तर आपला वेळ उपयोगी गेला असा त्याचा अर्थ आहे. पण आपण किती जरी बोललो परंतु समोरच्या व्यक्तीला जर का ते मान्यच नसेल तर आपला वेळ काय झाला, तेवढा तो व्यर्थ गेलेला आहे. किंवा कधी कधी कुणाकुणाशी आपण अन्यवार्ता करत असतो, तो आपला वेळ कसा जातो. ती जी अन्यवार्ता केली जाते त्या अन्यवार्तेचा बेनिफिट तुम्हाला काहीच नसतो, त्याच्यातनं फलद्रुपता तुम्हाला काहीच नसते. कुठला तरी एखादा विषय घेऊन आपण त्याच्याबद्दल बोलत राहतो, त्याच्याने ना आपल्याला व्यावहारिक काही फायदा आहे, ना त्याच्यामुळे आपल्याला पारमार्थिक काही फायदा आहे, ना काय कुठला लाभ आहे. आमचे स्वामी सांगतात, सुख, श्रेय आणि शृंगार या 3 गोष्टी ज्या वार्तेमध्ये नाहीत अशा प्रकारच्या अन्य वार्ता आपण करता कामा नये, त्याच्यात रममान होता कामा नये. सुख त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे, म्हणजे आनंद प्राप्त झाला पाहिजे. आपण ज्या गोष्टी करतो की ऊन वाढलं याच्यात कुठला आनंद आहे. आता सगळीकडे गेले की तोच विषय असतो की ऊन वाढलं बरं का, सगळे एकमेकांना सांगतात. आपण सगळे इथेच राहतो ना, आपल्या सगळ्यांनाच माहिती की ऊन वाढलं, तरी पण आपण एकमेकांना आपली सोय केली सरकारने, बातम्यांमध्ये पण सांगतात, पेपरला पण आउट करतात, तरी सुद्धा आपण एकमेकांना उन्हाच्या बाबतीत काहीतरी बोलत असतो. आपण एकमेकांना महागाईच्या बाबतीमध्ये सांगत असतो, सगळ्यांनाच माहिती आहे महागाई वाढली आहे. हे सगळं बोलतो कसं आहे की आपल्या मनामध्ये ते म्हणजे अस्वस्थता असते, हे सगळं वाढलं, हे महाग झालं, हे असं झालं, हे तसं झालं, आणि त्याच्याबद्दल आपण एकमेकांना सांगत राहतो. मुळात म्हणजे तुम्ही सांगून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की याच्यातनं फायदा काहीच नाही झाला. जे समोरच्याला माहिती होतं तेच आपण त्याला सांगितलं, जे आपल्याला माहिती होतं तेच समोरच्याने आपल्याला सांगितलं, दोघांचा काहीच फायदा नाही झाला, त्याच्यातनं कुठलाच आनंद झाला नाही. मुळात आपण एकमेकांशी जे बोलत असतो त्याच्यात आपला फायदा काहीच नसतो, आपण उलट एकमेकांना दुःख देत असतो. उद्या पाणी येणार नाही बरं का, कोणालाच आनंद नाहीये, सगळ्यांना दुःख, ज्यांनी सांगितलं त्याला दुःख, जो ऐकतोय त्याला पण दुःख. आपण असं काहीतरी सांगितलं पाहिजे समोरच्याला की त्यातनं त्याला आनंद निर्माण झाला पाहिजे. आपण एखादी लीळा सांगू शकतो त्या व्यक्तीला, त्याला बरं वाटेल. ती खूप दिवसांनी लीळा ऐकली, कोरोना काळामध्ये ऐकायला मिळालं नाही असं प्रत्यक्ष, ऑनलाईन भरपूर ऐकलं, प्रत्यक्ष ऐकायला नाही मिळालं. एखादं वचन तुम्ही सांगितलं, त्याचं विधान काय, त्या वचनाचं अर्थ काय आहे, त्याच्यातनं देवानी काय विहित केलेलं आहे हे तुम्हाला समोरच्याला सांगता आलं पाहिजे. त्या व्यक्तीला बरं वाटेल की हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे आम्हाला माहिती मिळाली. किंवा तुम्ही एखाद्याला एखादं दृष्टांत सांगा, त्या दृष्टांताच्या माध्यमातून त्याला तो दृष्टांतातनं सांगितलेला सिद्धांत जो आहे तो लक्षात येईल आणि त्याचं अन्यथा ज्ञान फेटल्याचं त्याला आनंद होईल, त्याचं अन्यथा ज्ञान फेडल्याचं आपल्यालाही बरं वाटेल थोडंसं. एखादी स्मृती सांगा की स्वामींच्या नंतरच्या काळामध्ये आमचे भटोबास आणि त्यांचं 500 गुरुकुळ कशा प्रकारे आचरण करत होते हे सांगा. त्याच्यामुळे सुद्धा आपल्यालाही बरं वाटेल काहीतरी धर्मवार्ता केल्याचं आणि त्या व्यक्तीलाही बरं वाटेल. आपण जे बोलू समोरच्याशी त्याचा फायदा, त्याचा लाभ आपल्यालाही झाला पाहिजे, समोरच्यांनाही झाला पाहिजे. आमच्या महादाईसा ज्या आहेत, आमच्या महादाईसा स्वामींशी जेव्हा बोलायच्या
तेव्हा ते जे काही बोलायच्या त्याचा लाभ जो आहे तो आजही आम्हाला होतो. आपण जे काही पदार्थ बनवला त्या पदार्थाचा लाभ एखाद्याला किती दिवसपर्यंत होऊ शकतो? 8 दिवस होऊ शकतो. उन्हाळ्यात लवकर पदार्थ खराब होतात. एखादी वस्तू बनवली त्याचाही उपयोग किती वेळ होऊ शकतो? एखादी वास्तू बनवली त्याचाही उपयोग एखाद्याला किती होऊ शकतो हे आपल्याला माहिती नाही. त्याचा एक मर्यादा आहे. परंतु आमच्या महादायिसांनी जे काही बोलणं स्वामींशी केलेलं आहे त्याचा लाभ आजही आम्हाला होतो. जर का महादायिसा स्वामींशी, जसं महादायिसा बोलतात तसं ते जर का बोललं नसतं स्वामींशी, तर आज आम्ही कितीतरी ज्ञानापासून वंचित राहिलो असतो. स्वामींनी महादायिसांना निमित्त केलं, बोलतं केलं, आणि महादायिसांनी सुद्धा असे काही प्रश्न स्वामींसमोर ठेवलेले आहेत की ज्या प्रश्नांचं जे काही उत्तर स्वामींनी दिलेलं आहे त्या उत्तरांचं काय झालं? वचन झालं. महादायिसांचा प्रश्न आहे आणि त्यावर स्वामींचं काय उत्तर काय झालं? एक वचन प्रमाण म्हणून आपल्याला मिळत गेले. असंविधान स्थित पुरुषाने कसं राहावं, काय करावं? स्वामी सांगत हे देखिले तैसे आठविजे. स्मरण वाक्य आले त्याच्यातनं. एकच प्रश्न आहे आणि एका प्रश्नातनं स्मरण वाक्य आले. आज जर का ते स्मरण विधान नसतं आमच्याकडे, आम्ही कसं स्मरण केलं असतं? कुठलं वचन प्रमाण असतं? स्मरण वाक्य असून सुद्धा, स्मरण वचनं आम्हाला माहिती असून सुद्धा आम्ही कितीतरी अन्य वार्ता करतो. जर का स्मरण वाक्यच नसती तर आम्ही अन्य वार्ता केली असती. स्मरण करण्याचाही विधी असतो हे आम्हाला लक्षातही नसतं. म्हणून महादायिसा ज्या काही बोलत होत्या स्वामींसोबत, त्या प्रत्येक बोलण्याला एवढा मोठा अर्थ आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये स्वार्थ असतो. आपण एखाद्याला दंडवत जरी करतो त्याच्यात स्वार्थ आहे. आपण एखाद्याशी बोलतो कारण की आपल्याला नंतर कामी पडणार आहे ते, म्हणून बोलत असतो. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये कुठेतरी आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधीतरी स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. म्हणून आपण एकमेकांशी चांगलं बोलत असतो. परंतु महादायिसा जे बोलत होत्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. त्याच्यामध्ये परमार्थ होता, त्याच्यामध्ये अर्थ होता आणि आर्तता होती जाणून घेण्याची. अनेक वेळा अनेक लोक खूपसे प्रश्न करतात आम्हाला की बाबा स्मरण कसं करायचं. आम्ही त्यांना सांगतो हे वचन, ही लीळा वगैरे वगैरे. आता तुम्ही त्यांना 8 दिवसांनी जरी भेटलात आणि मग स्मरण चालू केलं का? नाही बाबा, वेळच कुठे असतो आम्हाला. मग स्मरणाबद्दल एवढं विचारलं कशासाठी तुम्ही? फक्त प्रश्न करायचा, विचारायचं, पण ते अंमलात आणायचं नाही. महादायिसांचं तसं नव्हतं. प्रश्न करायचा, त्याची आर्तता असायची, त्याबद्दल जिज्ञासा असायची, आवड असायची, त्याच्याबद्दलची तळमळ असायची आणि मग तो प्रश्न असायचा. म्हणून आमचे स्वामी सुद्धा त्यांच्या आवडी अनुरूप, तळमळी अनुरूप त्यांना उत्तर देत होते. महादायिसांना यथार्थ उत्तर स्वामींनी प्रत्येक वेळा दिलेलं आहे. कुठेही स्वामींनी त्यांना उत्तर देताना संकोचितपणा केला नाही, अर्धवट उत्तरं दिलेली नाहीत. संपूर्ण उत्तर आणि व्यवस्थित उत्तर, वचनोक्त उत्तर स्वामींनी त्यांना दिलेली आहेत. आणि म्हणून महादायिसांचं जे बोलणं आहे त्यातनं त्यांच्या एकट्याचा तो प्रश्न नव्हता, त्यांच्या एकट्याचा तो लाभ नव्हता, आमच्या सर्वांचा तो लाभ आहे. येणाऱ्या कित्येक तरी पिढ्यांपर्यंत हा लाभ पोहोचत राहणार आहे. जे जे लोक सूत्रपाठ वाचतील, लीळाचरित्र वाचतील, जे जे मानव पंथाचं आचरण करतील, त्या त्या सर्वांपर्यंत महादायिसांचं बोलणं, बटोबासांचं बोलणं हे लाभ दृष्टीने त्यांच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. म्हणून आपल्याला जर का बोलायचं झालं तर अन्य वार्ता कशाला बोलायची? जे बोलायचं असेल तर धर्मवार्ताच बोलूया आपण. कमीत कमी तुम्ही घरी तुमच्या अन्य वार्ता करता, पण जेव्हा आपण मंदिरात येतो, आपण एखाद्या आश्रमात येतो, एखाद्या स्थानाच्या ठिकाणी जेव्हा जातो, एखाद्या साधू संतांना भेटतो, अधिकरणांना भेटतो, नव्हे तर वासनिकांना जेव्हा भेटतो, तेव्हा सुद्धा आपण एकमेकांना विचारलं पाहिजे. व्यावसायिक लोक जे असतात ते एकमेकांना भेटल्यानंतर विचारतात किती फायदा झाला आज,
किती व्यवसाय झाला ते त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भातच बोलतात, कसा व्यवसाय वाढवायचा या संदर्भात बोलतात. जेव्हा आपण भेटतो एकमेकांना त्यावेळी सुद्धा आपण एकमेकांशी धर्मचर्चेबद्दल बोललं पाहिजे. किती लीळा वाचल्या, आज कुठलं वचन वाचलं, आज कुठलं वाचन केलं, कुठलं पुस्तक वाचलं. मग ते सांगतात आम्ही आज एक लीळा वाचली. कुठली लीळा वाचली मला सांगा. तुम्ही एखादी लीळा वाचली असेल त्यांना सांगा. तुम्ही एकमेक भेटल्यानंतर एकमेकांना लाभ झाला पाहिजे. एकमेकांना काय झालं पाहिजे, ज्ञान तुमच्याकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ज्ञानाची देवाणघेवाण आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून जे बोलायचं असेल ते असं बोला की ज्याच्यातनं तुमचा पारमार्थिक लाभ असेल, आनंद असेल, सुख म्हणजे आनंद प्राप्त झाला पाहिजे, श्रेय म्हणजे त्याच्यातनं गोमट प्राप्त झालं पाहिजे, ओखट प्राप्त नाही झालं पाहिजे. आपण भेटल्यानंतर एखाद्याची निंदा करत असू, एखाद्याला नावं ठेवत असू, त्याच्यातनं ओखटच निर्माण होतं, गोमट मिळत नाही. त्याच्यातनं चांगल्याची निष्पत्ती होत नाही, वाईटाची निष्पत्ती होते. आपण दोघं भेटून तिसऱ्याला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे. त्याच्यापेक्षा 2, 4, 5 लोक भेटून एकमेकांना असं सांगा की ज्याच्यातनं तुमचंही गोमट वाढेल, त्यांचंही गोमट वाढेल, त्यांची योग्यता वाढेल, तुमची पण योग्यता वाढेल. सुख, श्रेय आणि शृंगार. शृंगार म्हणजे काय आहे, आपण शृंगार कशाला म्हणतो, आपण आपल्या देहाची जी सजावट करतो त्याला शृंगार म्हणत असतात. मग आपण आपल्या देहावर नवीन कपडे आपण नेसतो, शृंगाराचा तो भाग आहे. आपण एक एक अलंकार आपल्या देहावर परिधान करत असतो, तो एक शृंगाराचा भाग आहे. आपण आपल्या चेहऱ्याला सजवतो, तो एक शृंगाराचा भाग आहे. म्हणजे अशा काही गोष्टी केल्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो चांगला दिसायला लागतो, त्यांनी शृंगार केल्यानंतर. आता आपल्याला लोकांना चांगलं दाखवायचं नाही आहे, आपल्याला चांगलं दिसायचं नाही आहे. कारण तुम्ही जो म्हणून शृंगार केलेला आहे तो खूप वेळ तुम्हाला स्वतःलाच आवडत नाही. एका विशिष्ट वेळाने तुम्हाला त्या शृंगाराचा कंटाळा यायला लागतो. आता तुम्ही किती चांगले, आता गुढीपाडवा आहे म्हणून आपण चांगले कपडे घातले, एकदम नवीन कोरे करकरीत, तुम्हाला खूप अर्धा तास खूप चांगलं वाटतं. अलंकार घातले खूप चांगलं वाटतं. पण हळूहळू जसं उन्हाचा पारा वाढायला लागतो, आपल्याला गरम व्हायला लागतं, मग आपल्याला ते सगळं त्रासदायक वाटायला लागतं. म्हणजे आपण जो शृंगार करतो ज्यामध्ये आपण लोकांना चांगले दिसलो पाहिजे, समाजाला चांगले दिसलो पाहिजे, तो शृंगार नंतर तुम्हालाच कंटाळवाणा होतो. आणि इथे असं असतं की सगळेच लोक समाजामध्ये सगळेच शृंगार करून आलेले असतात, सगळे स्वतःला सुंदर समजत असतात. परंतु आपल्याला समाजाच्या नजरेमध्ये सुंदर व्हायचं नाही आहे, सुंदर दिसायचं नाही आहे. आपल्याला परमेश्वराच्या दृष्टीमध्ये आपल्याला सुंदर व्हायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला देवाला आवडेल तो शृंगार करावा लागेल. समाजाला जो आवडेल तो शृंगार जर का केला तर तो तुमच्यासाठी त्रासदायक असतो. पण देवाला जो आवडेल अशा प्रकारे जर का तुम्ही शृंगार करत असाल, म्हणजे कुठला शृंगार आहे, एक एक वचन आपल्याला माहिती पडणं, एक एक वचनाचं तुम्ही आचरण करणं, म्हणजे एक एक शृंगार तुमच्यावर चढतो आहे. एक वचन माहिती पडलं, त्याचा अर्थ माहिती पडला, त्याचं आचरण तुम्ही करायला लागले की एक अलंकार तुमच्याकडे आला. परत दुसरं वचन, दुसरा दृष्टांत, त्याचा अर्थ समजला, त्याचं आचरण करताय, अजून एक अलंकार आला. एखादी लीळा तुम्ही वाचताय, अशा अनेक लीळा तुम्ही रोज वाचताय, तुमच्याकडे आता 50 लीळांचा संग्रह झाला. 50 लीळा तुमच्या पाठ आहेत. रोज स्मरणामध्ये तुम्ही वेगवेगळ्या लीळा घेताय. 50 दिवसाच्या 50 लीळा तुमच्याकडे आहेत. म्हणजे ती लीळा आली, त्या स्मरणामध्ये ती लीळा तुम्हाला आठवता येते आहे. त्या लीळेमध्ये जो आचरण सांगितलं ते आचरण तुम्हाला करता येतं आहे. तुमच्याकडे एक 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 लीळा म्हणजे एक अलंकार आहे. त्या लीळेतला एक एक विधी म्हणजे आमच्यासाठी एक एक अलंकार आहे. प्रत्येक वचन आणि त्या वचनाचं आचरण म्हणजे आमच्यासाठी तो अलंकार आहे. जसं जसं तुम्ही एक एक वचन अध्ययन कराल आणि त्याचं आचरण तुम्ही करायला लागाल,
तसं तसं तुमच्याकडे एक एक काय होणार, शृंगार तुमचा होत जाणार आणि त्या शृंगारामुळे तुम्ही देवाला आवडायला लागाल. तुमचा तो शृंगार आहे तो देवाला आवडतो. नव्हे तर समाजाला सुद्धा तो शृंगार आवडेल. फक्त तुमचा शृंगार सरळ असं दिसणार नाही, परंतु त्यांना चेहऱ्यावर दिसेल. तुम्ही एक दिवशी चांगलं स्मरण करा, चतुर्विध दुःखेची चतुर्विध स्मरण करा, लीळा चिंतन करा, चर्चा मंथन करा. पूर्ण 8 दिवस तुम्ही धर्म वार्तेमध्ये उपयोगी न्या. तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही मेकअप विना तुमचा चेहरा एकदम सुंदर दिसायला लागेल. आपली खूप मोठी गैरसमज आहे की मेकअप केल्यावर आपला चेहरा चांगला दिसतो. आपला चेहरा मेकअपनी चांगला दिसत नाही, कधीच नाही चांगला दिसत. आपला चेहरा जर का मनामध्ये प्रसन्नता असेल, समाधान असेल, तर आपला चेहरा चांगला दिसतो. तुम्ही बघा, असा 8 दिवस प्रयोग करून बघा. सेवा दास्य करा, अध्ययन करा, चिंतन करा, स्मरण करा, चर्चा मंथन करा. तुमच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता येईल. ती प्रसन्नता तुमच्या अंतःकरणामध्ये येत असते, चेहऱ्यावर नाही येत. ती अंतःकरणामध्ये येते आणि अंतःकरणातनं ती प्रसन्नता चेहऱ्यापर्यंत पोहोचत असते आणि आपोआपच तुमचा चेहरा सुंदर दिसायला लागतो, हसमुख दिसायला लागतो. लोकांना तुमच्याकडे चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्यांना हेवा वाटतो की किती त्यांचा चेहरा किती प्रसन्न वाटतोय, सुंदर वाटतोय. असं नाही, प्रसन्न वाटतोय. लोकांचे चेहरे सुंदर असतात पण प्रसन्न नसतात. आमच्या स्वामींच्या समोर स्वामींची भक्त मंडळी पण बसली आहेत आणि गावातले प्रतिष्ठित लोक पण बसलेली आहेत. दिवाळीचा सण आहे. स्वामींची जी भक्त मंडळी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं साज शृंगार केलेला नाही आहे, नवीन कपडे नाही आहेत, मळके कपडे आहेत, फाटके कपडे आहेत, डोक्याला केसाला कुठे तेल लावलेलं नाही, काही नाही, कुठला शृंगार नाही आहे. बसलेत, असेच बसलेले आहेत. आणि गावातली जी लोक आलेली आहेत ती मात्र आंघोळ पांघोळ उठणं बिटणं लावून, तांबूळ वगैरे खाऊन, टिळा जाणवे सगळं काय आणि नवीन कपडे रेशमी वस्त्र घालून सगळे स्वामींच्या भेटीला आलेले आहेत. अशा वेळेला स्वामींनी बघितलं की आमच्या सन्निधानी असलेली भक्त मंडळी आणि गावातनं आलेली जी काही साधक मंडळी आहेत त्या दोघांमध्ये फरक बघितला की ह्यांनी शृंगार केलेला, ह्यांनी शृंगार केलेला नाही. ते गावातले लोक त्यांच्याकडे असं बघायचे, कोण लोक बसलेले आहेत, कुठल्याच प्रकारे एवढा मोठा सण असून काहीच कपडे नाही, काही नाही, हे मळके कपडे घालून बसलेले आहेत. आणि मग म्हणजे नेहमी असं असतं बरं का, जे चांगले कपडे घालून आलेले असतात ते स्वतःला असं वेगळं ठेवतात. जे मळके कपडेवाले आले कोणी वगैरे तर त्यांच्या जवळपास ते जात नाहीत. कोणी झाडू मारत असेल तिथून लगेच लांब होऊन जातात. आपले कपडे खराब झाले नाही पाहिजेत अशा दृष्टीने ते स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शृंगार नेमकं कशामध्ये आहे. स्वामींनी दोघांकडे ते बघितलंय. कुठेतरी त्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये या भक्त मंडळींच्या बाबतीत काहीतरी किंतु परंतु आलाच असणार आहे. म्हणून आमच्या स्वामींनी दोघांकडेही अवलोकन केलं. भक्त मंडळींकडे कृपादृष्टीने अवलोकन केलेलं आहे, त्यांना आनंदाचा संचार करून दिलेला आहे आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पूर्ण आनंद, प्रसन्नता जी आहे त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. आता गावातली जी काही लोक आहेत जी पूर्ण सजून नटून आलेली आहेत ते नंतर असं बघायला लागले की आपले एकमेकांचे चेहरे बघायला लागले स्वतःचे, तेव्हा ते चेहरे त्यांना वेगळे दिसायला लागले. आणि भक्त मंडळींचे जेव्हा चेहरे बघितले त्यांनी तेव्हा ते प्रसन्न चेहरे वाटायला लागले. तुम्ही प्रसन्न चेहरा कधी बघितलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की प्रसन्न चेहरा म्हणजे नेमका असतो कसा. लक्षात घ्या बरं, सुंदर चेहरा आणि प्रसन्न चेहरा याच्यामध्ये गोंधळ करू नका. सुंदर चेहरा वेगळा असतो, आपल्याला प्रसन्न चेहऱ्याचा विषय आपला चालू आहे. स्वामींच्या काळामध्ये अनेक सुंदर चेहरे लोकांनी बघितले पण स्वामींकडेच का वेधल्या जायचे, कारण स्वामींचा चेहरा प्रसन्न होता. ससाच्या मागे लागलेले दोघे सुद्धा मनुष्यच होते आणि आमचे स्वामी सुद्धा मनुष्य अवतार वेशामध्येच आहेत तिथे. परंतु स्वामींचा चेहरा बघून त्याला तिथे जाऊ का वाटलं, कारण की ह्यांचे चेहरे क्रूर होते आणि स्वामींचा चेहरा प्रसन्न दिसला. त्या प्रसन्नतेकडे तो धावलेला आहे. आणि म्हणून
इथे ही प्रसन्नता जी आहे ती प्रसन्नता त्या भक्त मंडळीच्या चेहऱ्यावर आल्यानंतर त्या गावातले लोक स्वतःला हीन समजायला लागले की आम्ही एवढा शृंगार करून आलो तरी सुद्धा आमच्याकडे तो आनंद नाही आहे, प्रसन्नता नाही आहे, पण यांच्याकडे ती चेहऱ्यावर, यांचं कुठलेही कपडे चांगले नाहीत, काही यांनी लावलेलं नाही आहे, तरी पण चेहऱ्यावर एवढी मोठी प्रसन्नता आहे. ही प्रसन्नता परमेश्वराच्या दातृत्वामुळे आपल्याला मिळत असते. आणि परमेश्वराचं दातृत्व म्हणजे विहित वचनं आहेत, विहित वाक्य आहेत, विहित विधी आहेत. ते जर का तुम्ही करायला लागलेत, देवाने सांगितलं तेवढंच मात्र करायचं, हे जर का तुम्ही विधान जर का पक्क धरलं तर तुमच्या चेहऱ्यावर आपोआप प्रसन्नता येते. आम्ही काही अधिकरणांच्या शुश्रूषेला गेलेलो आहोत. मग मडचे जुने मेहकरकर बाबा सरलेले तेव्हा आम्ही गेलेलो, किंवा डोमेग्रामचे विद्वांस बाबा सरलेले तेव्हा सुद्धा मी गेलेलो, जुने बाबा. तेव्हा त्यांना बसवून नेतात. आपल्यामध्ये साधू कोणी सरले तर त्यांना बसवून नेतात, झोपवून नेत नाहीत. तर त्यांच्या चेहऱ्यावर अशी प्रसन्नता, म्हणजे सरल्यानंतर सुद्धा असं वाटत होतं की फक्त डोळे बंद करून बसलेले आहेत, ते सरलेत असं वाटतच नव्हतं. म्हणजे ते जेव्हा होते तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे, परंतु ती प्रसन्नता एवढी रुजली आहे त्यांच्या देहामध्ये की त्याच्यातनं ते गेल्यानंतर सुद्धा ती प्रसन्नता अजूनही तिकडे काही काळपर्यंत तशीच तिथे स्थिरावलेली आहे. ही प्रसन्नता आहे, ही ब्रह्मविद्येचं हे सामर्थ्य आहे. म्हणून सांगतो की तुम्ही जेव्हा धर्मवार्ता कराल तेव्हा तुमच्या चेहरा आपोआप एक प्रसन्नता येऊन जात असते. आणि ती प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर आणण्यासाठी आपल्याला धर्मवार्ता करावी लागेल. येथीचे जे साधक आहेत त्या येथीच्या साधकांशी तुम्हाला बोलावं लागेल, आणि येथीच्या साधकांशी येथीच्याच चर्चा, म्हणजे देवाच्याच चर्चा, कथा, वार्ता, लीळा, चिंतन, स्मरण या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. या व्यतिरिक्त जर का तुम्ही एक व्यवहार म्हणून अन्य लोकांशी बोला, नाही असं नाही, पण अधिक वेळ जर का त्याच्यामध्येच आपण दिला तर आपला वेळ व्यर्थ जातो. आपला विषय कुठे चालू आहे की आपला वेळ वाया जातो, त्याच्यातनं काही आपल्याला प्राप्त होत नाही. तुमचा व्यावहारिक त्याच्यामध्ये काही फायदा असेल तर नक्कीच बोला तुम्ही. तुमचा जर का पारमार्थिक फायदा असेल तर नक्कीच बोला, पण त्याच्यातनं दोन्ही फायदे नाही आहेत, काहीच त्याच्यातनं प्राप्त होत नाही, तर त्या पद्धतीचं बोलणं म्हणजे आमचे स्वामी काय सांगतात, श्रुख, श्रेय आणि शृंगार या जर का गोष्टी नसतील तर त्या काय का गोष्टी, त्या काही गोष्टी आहेत का? ते तर अरण्य रुदन की, म्हणजे जंगलामध्ये जाऊन तुम्ही तासभर रडले नव्हे तर आयुष्यभर जरी रडले तरी त्याचा काहीच फायदा होत नाही. तेच जर का आता तुम्ही मंदिरात रडायला लागा बरं चार चौघांमध्ये, लगेच लोक तुमच्या जवळ येतील, काय झालं काय नाही, म्हणजे आपल्या रडण्याला तो अर्थ प्राप्त होतो. तसं ज्यातनं अर्थ प्राप्त होईल अशाच प्रकारचं बोलणं असलं पाहिजे. परंतु कवीश्वरबाज जे आहेत ते जे काही लोकांपुढे काही गोष्टी मांडत होते जेणेकरून लोक आकर्षित सुद्धा झालेली होती, परंतु त्या लोकांच्या आकर्षित होण्याचा काळ सुद्धा कसा आहे, थोड्या वेळासाठीच आहे. जास्त वेळ ते लोक तिथे रमणार नाही आहेत. थोडा वेळ त्यांना ते बरं वाटेल, थोडा वेळ ते ऐकतील, त्याच्यानंतर तिथून एकदा निघाली की तो विषय तिथेच सोडून जातील. म्हणजे मी आज पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगून ठेवतो की इथे मंदिरात आल्यानंतर आपण प्रवचनाची जी वेळ आहे त्या वेळेच्या तुम्ही आधी जेव्हा याल, आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, स्थानवंदन केलं की ते तुम्ही तुमच्या जागेवर डोळे बंद करून बसायचं आणि काय करायचं, नामस्मरण करायचं, बोलायचं नाही कोणासोबत. आपल्या बाजूच्यांना अजिबात विचारायचं नाही ते आले नाही का आज, हे आले नाही का आज. आपण विचारत असतो ना, आपल्याला बोलायला काहीच विषय नसला की हेच विषय करतो आपण, हे नाही आले का, ते नाही आले का. काहीच बोलायचं नाही एकमेकांशी, आपले डोळे बंद करायचे आणि आपलं नामस्मरण चालू ठेवायचं. ह्याच्यामध्ये कुणाचा फायदा आहे, तुमचा फायदा आहे. बरं, हे कोणी सांगितलं तुम्हाला, मी नाही सांगितलं, माझं नाव घ्यायचं नाही, हे कोणी सांगितलं, मुंबईच्या बाबांनी नाही, हे बाईसांच्या बाबांनी सांगितलंय आपल्याला की नामस्मरण करा, अन्य वार्ता करू नका, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला मी लिहून देतो की उद्या तुम्ही आले की काय करणार, अन्य वार्ताच करणार.
आपल्याला गोंधळच ऐकू येणार, शांतता ऐकू, आपल्याला शांतता इथे दिसणार नाही. का बरं असं होतं? आपण ऐकायला येतो, ऐकतो देखील, परंतु ते आचरणात आणत नाही. खूप वेळा असं असतं ना की आपण बाजारातनं वस्तू घेऊन जातो, पण ती उपयोगात आणत नाही, आपण नेऊन ठेवून देतो, त्याचा उपयोग आपण करत नाही. खूप दिवस ती वस्तू तशीच राहते, केव्हा तरी आपण ती वस्तू उपयोगामध्ये आणत असतो. तसं आपण ज्ञान घेऊन जातो, परंतु ते उपयोगामध्ये आणत नाही, ठेवतो. ते वचन पाठ आहे का? अन्यवार्तीपासून निद्रा सांगो पाठ आहे ते. मग ती उपयोगात आणता का तुम्ही? नाही, अजूनपर्यंत नाही. बघू कधीतरी आपण उपयोगामध्ये आणू ते. म्हणजे आपण ते उपयोगामध्ये आणत नाही. उपयोगामध्ये जे जे तुम्ही धर्मश्रवण करता ते आपण काय केलं पाहिजे? ते धर्मश्रवण, ते ज्ञानश्रवण कुठेतरी आपल्या वागण्यात आलं पाहिजे, आपल्या आचरणात आलं पाहिजे. तुम्ही काहीच आचरण करू नका, नुसतं अन्य वार्ता जरी बंद केली तुम्ही तरी त्याच्यातनं तुम्हाला गोमटा आहे. स्मरण करू नका, नुसतं अन्य वार्ता बंद करा. का बंद करा? की माझ्या देवाने सांगितलं की अन्य वार्ता करायची नाही, म्हणून मी अन्य वार्ता करतही नाही आणि मी अन्य वार्ता ऐकतही नाही. नुसतं एवढं वचन जरी पाळलं, वचनाचा अर्धा भाग जरी पाळलं, त्याच्यातही गोमट आहे आपल्याला. आता तुम्ही नुसतं गप्प बसून काय करणार? अन्य वार्ता तर करत नाही, नुसतं गप्प बसून करणार काय? मग त्याच्यात जर का तुम्ही नामस्मरण हा विधी जर का अनुसरला, तुम्ही ते अनुकरण त्याचं केलं, तर त्याच्यातनं काय होईल? अजून तुमच्या गोमट्यामध्ये, लाभामध्ये अजून त्याच्यामध्ये वाढ वृद्धी होत जाईल. म्हणून आपण नेहमी आपल्या फायद्याचंच बघतो की नाही. कुठेही आपण जातो, कुणाशीही बोलतो, कुणालाही मदत करतो, याच्यामध्ये आपण 95% आपला फायदाच बघत असतो. तसं धर्म आचरण करत असताना सुद्धा पूर्णपणे स्वार्थी व्हा आणि फक्त स्वतःचाच फायदा बघा आणि स्वतःचा लाभ, परमार्थिक लाभ करून घ्या. तुम्ही जसं व्यवहारामध्ये स्वार्थी होता तसं परमार्थामध्ये पण तुम्ही काय व्हा? परमार्थ आचरण्यासाठी स्वार्थी व्हाच. ते स्वार्थ तिकडे उपयोगात आणण्यापेक्षा तो स्वार्थ इकडे उपयोगात आणा. तिथे जर का उपयोगात आणला तर तुमचं नुकसान आहे, पण इथे जर का तो स्वार्थ उपयोगात आणला आणि स्वतःचा लाभ करून तुम्ही घेतला तर काय होईल? त्याच्यातनं तुमचा तर लाभ होईलच, पण अनेकांचा लाभ होईल. तुम्ही जर का इथे येऊन डोळे मिटून बसलात, स्मरण करत बसलात, तुम्ही स्वार्थी झालात, पण ते जर का दुसऱ्या व्यक्तीने बघितलं तर हे आलेत आणि स्मरण करतायत, तर तो तुमच्याशी बोलेल का? तो पण गपचूप डोळे बंद करेल आणि तो बसेल. आता जेवढे लोक येतील तेवढे लोक तुम्हाला बघून जेव्हा स्मरणाला बसतील तर त्याच्यातनं तुमचा सुद्धा म्हणजे असा सुद्धा लाभ आहे, तुमचाही लाभ आहे आणि त्याचाही लाभ आहे. म्हणून आपलं वागणं असं असलं पाहिजे, आपलं बोलणं असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे समोरच्याला सुख, श्रेय आणि शृंगार या तिन्ही गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत. तुम्ही असं काहीतरी बोला की समोरचा म्हटलं पाहिजे की ही लीळा आम्हाला माहिती नव्हती बरं का आत्तापर्यंत, ती माहिती मिळाली आम्हाला, हे वचन माहिती नव्हतं, आज याची माहिती मिळाली. अशा प्रकारचं वार्ता, धर्मवार्ता, येथीच्या कथा वार्ता आपल्या मुखामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये असल्या पाहिजेत. तुम्ही आयुष्यभर जेव्हा या धर्मवार्ता कराल त्याच वेळेला मृत्यूसमयी सुद्धा आपल्याला देव आठवेल, धर्मवार्ता आठवेल. आमचे आचार्य म्हणतात आता माझ्याशी कोणी बोलू नका, आता देवाचा हाकारा मला आलेला आहे, मला देवाला आठवू द्या, देवाचं नामचिंतन मला करू द्या. तोपर्यंत धर्मवार्ताच सुरू आहे, अन्य वार्ता नाही चालू, धर्मवार्ताच सुरू आहे. पण आता कसं करायचं? आता देवाचं चिंतन मला आता वैयक्तिक करू द्या, देवाला आठवू द्या, लीळा आठवू द्या देवाच्या. हे मृत्यू समयी सुद्धा आपल्याला आठवलं पाहिजे. मृत्यू आल्यानंतर आपल्याला काय आठवतं? देव आठवत नाही, डॉक्टर आठवतात आपल्याला. कोणी जर का सांगितलं तुमचा मृत्यू होऊ शकतो, लगेच आपल्याला चांगला डॉक्टर कोण आहे ते आपल्याला, आपण त्याची यादी काढायला बघतो. परंतु अशा वेळेला आपली चांगली वेळ आहे, ही आपल्याला मृत्यू आपल्याला कळालेला आहे आणि त्या वेळेला आपण काय केलं पाहिजे? त्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. देव आठवता आला पाहिजे त्यावेळेला.
पण त्यावेळी जे तेव्हाच आठवेल जेव्हा आपण तुम्ही आयुष्यभर धर्मवार्ता केलेली असेल तरच त्या काळामध्ये तुम्हाला देव आठवेल. आणि म्हणून भटोबास म्हणतात की काही झाले या भटोसी, म्हणजे काय झाले या कवीश्वर बासांना, जागा बोलावा त्यांना बोलवून घेऊन या, म्हणून बोलावू पाठविले, आणि बोलवणं त्यांना पाठवलं. मग तेही ते आकर्षिले, आणि मग कवीश्वर बासांना जसं सांगितलं गेलं की भटोबासांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, त्यांच्या लगेच उपलक्षामध्ये आलं की आपण जे करतो आहोत ते चुकीचं आहे. लक्षात आलं नाही आधी, बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आपण बोलत राहतो. अन्यमार्ग जेव्हा तुम्ही करता तेव्हा किती वेळ आपण बोलतो हे लक्षात राहत नाही. फोन ठेवताना लक्षात येतं की पाऊण तास बोललोय आपण. फोन जेव्हा सुरू असतो तेव्हा आपण घड्याळ कधीच बघत नाही. खूप वेळ आपण बोलत राहतो. धर्मवार्ता ऐकताना आपण सतत घड्याळ बघतो की 9च्या आधी संपतात की नाही. 9च्या पुढे गेलो तर एक लोक उठून जातील इथून. म्हणजे धर्मवार्तेच्या वेळेस आपण हे सगळं बघत राहतो. म्हणून हे आपल्याही उपलक्षात आलं पाहिजे, जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस एखादं बोलणं किती प्रमाणामध्ये असलं पाहिजे, किती मात्रेमध्ये असलं पाहिजे, किती शब्दांमध्ये असलं पाहिजे. कधी कोणीतरी विचारलं आणि आपण त्याला हो ठीक आहे एवढं बोलून जर का तो व्यक्ती निघून जात असेल तर आपण त्यांना असं म्हणायचं नाही की ते जमणार नाही म्हणून. ते जमणार नाही म्हटलं की तो अजून 2-4 वाक्य बोलेल, आपल्याला 2-3 वाक्य बोलावं लागतील. म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे की आपल्याला जो संवाद आहे, विसंवाद आहे, तो आपल्याला थांबवता आला पाहिजे वेळीच. आपल्याला तो विसंवाद जो आहे तो वेळीच आपल्याला थांबवता आला पाहिजे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण 5 मिनिटं बोललेलो आहोत, आता आपण थांबलो तरी चालतं, आपण इथून गेलो तरी चालतं, कारण की जे चालू आहे त्याच्यातनं अन्य वार्ता सुरू आहे. त्यांच्या ते लक्षात आलं आणि मग ते मठामध्ये आले. मग भटोबासी म्हटले, तुझं जरी यायचे वसंतरी मज पुढा श्री भागवत गीता म्हणा. म्हणजे गीतेवरचं जे काय व्याख्यान आहे ते तुम्ही मला सांगा. तुम्हाला बोलायचंच असेल संस्कृतमध्ये, जर का तुम्हाला काही सांगायचं आहे, काही बोलायचं आहे, ते अन्य लोकांपुढे जाऊन काहीतरी वेगळं मत मांडण्यापेक्षा तुम्ही काय करा, माझ्यासमोर श्री भगवद्गीता जी आहे त्याचं वाखाणन करा, त्याच्याबद्दल सांगा. तुम्हालाही बरं वाटेल. काहीतरी संस्कृतमध्ये आपण काहीतरी मांडलं आणि ती आज्ञा मी तुम्हाला देतो की ते माझ्यापुढे तुम्ही ते बोला. कवीश्वरी मानिले, आणि कवीश्वर बासांनी ते मानलं. मग तै लागोनी कवीश्वर बासी भटोबासांपुढा श्री भागवत रसवृत्ती वाखानू आदरिले. म्हणजे भगवद्गीतेच्या आधाराने जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण, ते निरूपण, ते जे आहे ते वाखाणायला लागले. आणि ते जेव्हा वाखाणायचे तेने भटोबासांचे अंतःकरण द्रवे. म्हणजे आता कवीश्वरबास जेव्हा बोलतात तेव्हा ते नुसते कर्मराठीचे नाही आहेत ना विद्वान. आता ते कर्मराठीचे एकेकाळी विद्वान होते, पण आता त्यांना काय झालं, आता ते दैवराठीचे झाले, येथीचे झाले. म्हणजे तिथे जे संस्कृत जे काही विश्लेषण आहे त्या संस्कृत विश्लेषणाला आता दैवराठीची जोड आलेली आहे. त्याच्यामुळे तिथे जे काही सांगितलं जातं भगवद्गीतेमधला एखादा तो श्लोक घेऊन जर का बोलल्या जात असेल की मला एकट्याला शरण या, असं कृष्ण महाराज अर्जुन देवांना म्हणतात, तर त्याला कुठेतरी एखाद्या वचनाची जोड येत असेल, दृष्टांताची पण जोड येत असेल, आमच्या स्वामींच्या एखाद्या वचनाचं स्मरण त्या ठिकाणी होत असेल, म्हणजे भगवद्गीता वाखाणत असताना तिथे ब्रह्मविद्येचा सुद्धा आधार येतो आहे. जेव्हा जेव्हा भट्टोबासांच्या समोर आमच्या स्वामींच्या एखाद्या लीळेचं, वचनाचं जेव्हा उल्लेख होतो, उच्चारण होतो, तेव्हा भट्टोबासांना तो क्षण आठवतो, ती वेळ आठवते की ज्या वेळेला हे वचन वाखाणले गेले तेव्हा आम्ही कुठे होतो, डोमेग्रामला होतो, आम्ही काय करत होतो, सेवा दास्य करत होतो. त्यावेळी स्वामींनी वचन आम्हाला सांगितलं, हा दृष्टांत सांगितला. आमचे आचार्य काय व्हायचे, अंतःकरण द्रवे, जे कवीश्वरबास बोलायचे, अंतःकरण द्रवायचं. का द्रवायचं? कारण की आमच्या स्वामींचाही संदर्भ त्याच्यामध्ये यायचा. त्या भगवद्गीतेच्या श्लोकाला कुठेतरी वचनाचा जरी सुद्धा कुठेतरी आधार तिकडे
मिळायचा की स्वामींचं वचन आणि कृष्ण महाराजांनी सांगितलेलं वचन हे बघा इथे सारखेपणा आहे. अशा पद्धतीने ते ऐकत असताना भटोबासांना खूप रस निर्माण व्हायचा, अंतःकरण द्रवायचं आणि अवघे चंद्रमय होय म्हणजे एकदम सुख समाधान त्यांना वाटायचं, आनंद प्राप्त व्हायचा. अशा प्रकारे कवीश्वर बासांचं हे जे काही व्याख्यान आहे ते आमचे आचार्य भटोबा स्वतः तर ऐकायचेच, पण परमार्ग सुद्धा ते ऐकायचा. 121 क्रमांकाची स्मृती आपण घेतो आहोत. तथा गीता व्याख्यानी हरिभटा आज्ञा देणे. कवीश्वर बासा श्री भागवत वाखानुसरले. मग भटोबासा ते म्हटले, भटो आता गीता व्याख्यान म्हणो. म्हणजे त्या संदर्भात बोलणं झाल्यानंतर ते म्हणाले, आता भगवद्गीतेवरच पूर्ण असं काही बोलू का, मी अजून काही व्याख्यान करू का. तेव्हा भटोबासी म्हटले, तू आता नको म्हणो. ते म्हणतात नको, तुम्ही आता काहीच व्याख्यान करू नका. तुम्ही बोलायला लागले की त्या बोलण्यामध्ये पूर्णपणे मी रममान होतो, पूर्ण रस भरतो. तुम्ही काहीच आता बोलू नका. तू म्हणतासी आणि माझे अंतःकरण अवघे चंद्रमय होत आहे. तुम्ही बोलता आणि त्यावेळेस अवघं माझं अंतःकरण चंद्रमय होतं, म्हणजे मी हरवून जातो एकदम. तेव्हा कवीश्वर बासी म्हटले, तरी या हरी करवी म्हणू. म्हणजे ते हरिभट आहेत तिथे, त्यांना सांगू का, ते म्हणतील, ते काहीतरी व्याख्यान करतील, मी बोलत नाही ते बोलतील. भटोबासी मानिले आणि भटोबासांनी मानलं, ठीक आहे काय हरकत नाही. मग कवीश्वर बासी वांकले हरिभटा ते म्हणितले. त्या हरिभटांना ते म्हणतात, हरी आता तू गीता वाखानी. हरी आता तू काय कर, तुम्ही उद्यापासून या ठिकाणी गीता वाखानन करा. मग वांकले हरिबासी गीता वाखानली. आणि मग ते भगवद्गीतेच्या संदर्भात काही सांगायला लागले. तेही विद्वांस होते, विद्वान होते, त्यांचंही शब्दांवर चांगलं प्रभुत्व होतं. त्यांचा शब्द नाव एक ठसू, रसवृत्ती तोकडी. परंतु त्यांचा जो शब्द आहे तो पाहिजे तसा कवीश्वर बासांसारखा परमार्गावर ठसत नव्हता. रसवृत्ती जी आहे ती निर्माण होत नव्हती. रस निर्माण झाला पाहिजे सांगताना, तो काही निर्माण होत नव्हता. ऐकावया तैसे गुरुकुळ न बैसे. जसं कवीश्वर बासांचं निरूपण ऐकण्यासाठी अवघं गुरुकुळ त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं, सगळेजण ऐकायचे, स्वतः भटोबास ऐकायचे. तसंच या ठिकाणी हरिबास जे आहेत, हरिभट्ट जे आहेत, ते जेव्हा व्याख्यान करतात, निरूपण करतात, तर त्यांच्या शब्दामध्ये ती रसवृत्ती नसल्यामुळे, रसनिर्मिती नसल्यामुळे त्या ठिकाणी परमार्ग सुद्धा, गुरुकुळ सुद्धा त्यांचं ते ऐकण्यासाठी बसत नव्हते. पुढची 122 क्रमांकाची स्मृती येते. कवीश्वरा सौकर्यत्व दर्शने प्रावरण विधी सावने. कवीश्वर बास रूपे सुंदर होते. कवीश्वर बास हे रूपाने एकदम सुंदर होते, दिसायला सुंदर दिसत होते. संग्रहे शिवनी अंतू घालुनी प्रावरण पांगरुती. तव सावया बर्वे दिसती. त्यांनी धारण नुसतं वस्त्र जरी धारण केलं, त्याच्यावर उपरणं वगैरे घेतलं, तर ते अजून सुंदर दिसायचे, अजून चांगले ते दिसायचे. ते देखुनी एकू दिसू भटोबासी म्हटले, भटो तू वस्त्र दसियासाची वाई पांघुर. म्हणजे तुम्ही सरळ वस्त्र घालू नका, उलट करून घाला. म्हणजे वस्त्राचे जे काही शिवलेला भाग आहे तो असा बाहेरून दिसला पाहिजे. आणि सौकर्यत्वे दिसतोसी. तुम्ही असं वस्त्र घालता म्हणून तुम्ही अजून सुंदर दिसता, म्हणून तुम्ही वस्त्र घालण्याची पद्धत थोडीशी बदला. मग कवीश्वर बास शिवनी बाहेरी घालूनी ठिगळाचे वस्त्र पांघुरती. शिवलेला भाग तो असा शर्ट तो अंगरखा उलटा करायचा आणि मग तो घालायचा. आणि शक्यतो ठिगळाचा भाग वगैरे असेल, म्हणजे फाटलेलं वस्त्र वगैरे ते परिधान करायचे, जेणेकरून ते जे मुळातच सुंदर होते आणि वस्त्र परिधान केल्यानंतर अजून सुंदर दिसायचे. तर त्यातल्या त्यात थोडंसं नियंत्रण त्याच्यामध्ये येईल. आणि मग आंतरी थोर मानले सुख झाले. आणि त्यांना सुद्धा बरं वाटलं की आचार्यांनी मला योग्य ते सांगितलं, योग्य ते निरूपण केलं, आणि जेणेकरून मला योग्य पद्धतीने आचार करता आला. म्हणजे कधी कधी
तुमचं जे काही चांगलेपणा आहे तो सुद्धा तुमच्या धर्मकार्यामध्ये अडथळा ठरू शकतो. तुमचं जे काही चांगलं वागणं आहे त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतो, तुमच्या धर्मकार्यामध्ये कधी कधी अडचण येऊ शकते. जसं तुम्हाला जर का तुमचं बोलणं जर का चांगलं असेल, तुमच्या बोलण्यातनं जर का काही ज्ञान सगळ्यांना मिळत असेल, तर काय होतं, खूप लोक तुम्हाला फोन करतात, खूप लोक तुमच्याशी बोलतात. त्याच्यामुळे काय होतं की तुमचा हा चांगलेपणा आहे, पण त्याच्यामुळे काय होतं की खूप फोन आल्यामुळे, खूप लोक भेटायला आल्यामुळे काय होतं, स्मरणाला वेळ मिळत नाही, वाचनाला वेळ मिळत नाही. काही धर्मकार्य करायचं असेल तर त्याच वेळी नेमकं कोणीतरी भेटायला येतं, स्मरण चालू आहे त्याच वेळेला कोणतरी येऊन भेटतं, बोलतं, त्यांना वेळ द्यावा लागतो. म्हणजे कधी कधी असंही होत असतं की तुमचा वाईटपणा तुमच्या धर्मकार्याला अडथळा ठरतोच, पण आपला चांगलेपणा सुद्धा जो असतो तो कधी आपल्या धर्मकार्याला थोडीशी अडचण देऊ शकतो. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे की आपण थोडंसं सावरून घेतलं पाहिजे, सांभाळून घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या वैयक्तिक नित्यविधीला सुद्धा देता आला पाहिजे. आणि निमित्तविधीचा एक वेळ विशिष्ट जो आहे तो निमित्तविधीला देता आला पाहिजे. सर्वांशी संवादाचा एक वेगळा आपण वेळ ठेवला पाहिजे आणि आपल्या नित्यविधीचा एक वेळ आपला राखून ठेवला पाहिजे आणि त्याच्यात आपला नित्यविधी हा आपण केलाच पाहिजे. रोजचं तुमचं प्रसाद सेवा झाली पाहिजे, रोजचं तुमचं स्मरण झालं पाहिजे, रोजचं विधिविधान जे आहे आपलं नित्यविधी तो आपला झालाच पाहिजे. निमित्तविधी हा एक वेगळा विधी आहे, तो सुद्धा आपल्याला झाला पाहिजे. नित्यविधीमध्ये निमित्तविधी घडला पाहिजे, निमित्तविधीमध्ये नित्यविधी घडला पाहिजे, असं सर्व सांभाळून घेता आला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्व जे काही आचरण आपण करतो त्याच्यामध्ये किती किती बारीक बारीक गोष्टी आहेत ते आपल्या उपलक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून स्मृतिस्थळ ग्रंथ आपण वाचतो आहोत की स्वामी जोपर्यंत आहेत तोपर्यंत सन्निधानातल्या भक्त मंडळींना स्वामी वेळोवेळी शिक्षा पण करतात, वेळोवेळी निरूपण करतात, वेळोवेळी योग्य अयोग्य ते स्पष्ट सांगतात तोंडावर. आमचे आचार्य कुठे चुकले की स्वामी लगेच त्यांना सांगतात हे चुकीचं आहे, तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही असं म्हटलंच नाही पाहिजे, जीवे डाव लागला, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही हे अशा प्रकारचं भोजन केलं नाही पाहिजे. वेळोवेळी शिक्षा पण आहे. परंतु आता काय आहे, आता अवघड आहे, आता स्वामी नाही आहे समोर, सांगणार कोण, तर स्वामींची वचनं आपल्याला सांगणार आहेत. कधी सांगतील, जेव्हा ती तुमची पाठांतर असतील, जेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असेल, जेव्हा ती वचनं तुमच्यामध्ये बीजरूप असतील. तिसरं वाक्य बोलतोय मी, वचन पाठांतर असतील तरी वचन मार्गदर्शन करत नाहीत, वचनाचा अर्थ माहिती असला तरी वचन मार्गदर्शन करत नाहीत. ते वचन बीजरूप सुद्धा असलं पाहिजे, वचन पाठांतर असलं पाहिजे, वचनाचा अर्थ पाठ पाहिजे आणि वचन हे बीजरूप सुद्धा असलं पाहिजे, तरच ते वचन तुम्हाला मार्गदर्शन करतं. नाहीतर आपल्याला सगळी वचनं आपल्याला माहितीच आहेत, कुठलं वचन आपल्याला माहिती नाही देवाचं, सगळीच वचनं माहिती आहेत. आपल्याला भांडतं ते दोघे आणि वचन माहिती नाही का, माहिती आहे तरी पण आपण भांडतो, कारण की वचन माहिती आहे, वचनाचा अर्थ पण माहिती आहे, परंतु वचन बीजरूप नाही झालेलं आहे. वचन जर का बीजरूप झालेलं असेल तर तुम्ही भांडायला गेलात जरी तरी लगेच तुम्हाला वचन आठवेल की देवाने सांगितलं की भांडायचं नाही, लगेच पावलं मागे येतील. स्वामींनी सांगितलंय की ये दशे कार्य संन्यास आहात पण कारण संन्यास नाही. मनामध्ये तुमच्या उद्भवणारच आहे, कुणी काय बोललं तुम्हाला राग येणारच आहे, येऊ द्या राग, परंतु लगेच पुढे लगेच वचन आठवलं पाहिजे. राग द्वेष क्राम क्रोध मद मत्सर यां लगेच वचन आठवलं पाहिजे, लगेच तो राग शांत करता आला पाहिजे. कार्यत्वीला ती क्रिया आणायची नाही, कारणामध्ये जिथे उद्भवली त्याच मनामध्ये ती संपवून टाकायचं, त्याचं नष्टता करून टाकायची. याला म्हणतात वचन बीजरूप होणे. आज आपल्याला कळलं असेल की नुसते वचन पाठ करून उपयोग नाही, वचनाचे अर्थ लिहून उपयोग नाही, आणि कुणी काही प्रश्न केला की त्याचं उत्तर देऊन सुद्धा काही उपयोग नाही.
प्रश्न केला की तुम्ही पटापट उत्तर द्याल, कारण तुम्ही ते पाठ केलेलं आहे सगळं. परंतु ते बीजरूप होणं तेवढंच महत्वाचं. बीजरूप नाही झालं तर काहीच उपयोग नाही. आपल्याकडे जर का एखादं बी आणलं आपण, चांगलं गोड फळाचं ते बी आहे, ते तुम्ही आणून तुमच्या घरामध्ये कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवलंय, काही उपयोग आहे का त्याचा? काहीच उपयोग नाही. आयुष्यभर ठेवा त्याला. त्याला तुम्हाला काय करावं लागेल, एखाद्या जमिनीमध्ये छोटासा जरी खड्डा केला, त्याच्यात खड्ड्यात त्याला तुम्हाला ठेवावं लागेल, त्याच्यावरती माती टाकावी लागेल, त्याच्यावर पाणी टाकावं लागेल, त्याची देखभाल करावी लागेल. आणि मग जेव्हा त्याला अंकुर फुटतो, त्याला पालवी फुटते, तेव्हा त्याला म्हणतात ते आता बीजरूप झालं. म्हणजे आता ते बीज आहे ते कार्य करायला लागलं. आमचे स्वामी सांगतात, मोडका भूमी आणि पाण्याचा मेळापकू कीजे. म्हणजे त्याचा तुम्ही काय केलं, संयोग जर का घडवला तरच ते बी कार्यरूप होतं, नाही तर ते बी कार्यरूप होत नाही. वचन पाठ असणं आणि वचनाचा अर्थ पाठ असणं म्हणजे ते बी जसं कपाटात ठेवलं, तिजोरीमध्ये ठेवलं, तसं ते फक्त वचन तुम्ही पाठ करून ठेवलेलं आहे. तुम्हाला जेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही वचन आणि त्याचा अर्थ सांगून मोकळे व्हाल. पण वचन बीजरूप होणं म्हणजे काय, ते वचनाचं आचरण सुरू करणं, त्याला म्हणतात बीजरूप होणं. जसं तुम्ही तुमचं द्रव्य जोपर्यंत कपाटात ठेवलंय ते तेवढंच राहणार, त्याच्यामध्ये काही फायदा नुकसान काहीच नाही आहे. त्याला जेव्हा चलनात जेव्हा आणाल तेव्हा ते वाढेल. तसं वचन जेव्हा तुम्ही तुमच्या आचरणात आणाल तेव्हा त्या वचनाच्या संदर्भातलं चिंतन वाढेल, आचरण वाढेल. त्या वचनाला पूरक असलेले अजून वचनं तुम्हाला कळतील, त्या वचनाला पूरक असलेली प्रकरण वशाची लीळा कळेल, त्या संदर्भातलं असलेलं स्मृतिस्थळ कळेल, त्या संबंधात असलेलं आचरण कळेल. एक वचन घ्यायचं आणि त्याच्यावर एवढं तुम्हाला वेळ द्यायचा एका वचनाला, आणि ते वचन आपल्याला कसं पाळता येईल ते बघायचं. घरामध्ये एखादी नवीन वस्तू आणली तर ती चालवता येते का तुम्हाला? मिक्सर आणला नवीन, वॉशिंग मशीन आणली नवीन, ती चालवता येते का आपण बघतो. तसं एखादं वचन कळल्यानंतर त्याच्यात आपल्याला चालता येतं का, वस्तू चालवता येतात का जसं बघतात, तसं वचनामध्ये आपल्याला चालता येतं का ह्याचं संशोधन करायचं. त्याला म्हणतात वचन बीजरूप होणं. ते वचन बीजरूप होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आचरणात आल्या तरच ते ज्ञान कार्यान्वित झालं असं समजायचं. आम्हाला सांगितलं ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, स्पष्ट सांगितलं. कोण जाणता? क्रिया करी तो जाणता. जे ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार जो आचरण करतो त्याला आपण जाणता म्हणू शकतो. या व्यतिरिक्त जर का त्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये करत नसू तर आपल्याला जाणता म्हणता येणार नाही. म्हणून या सर्व गोष्टींचं लक्ष जे आहे ते आपण देऊन त्या त्या गोष्टी आपल्या आचरणामध्ये आपण आणणं गरजेचं आहे. यानंतर 123 क्रमांकाची स्मृती येते. महादाई ओवी गायन श्रवणी रुपैची सिद्धवाणी म्हणणे. एकू दिसू महादाईची काहीच्या प्रकरणावरून ओविया गायलिया. कुठला तरी एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाच्या अनुरूप आमच्या महादाईसांनी काय केलेलं की 2 ओव्या त्यांनी स्वतः रचल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी ते गायल्या, म्हटल्या त्या. एक दिसू महादाईसी काहीच्या प्रकरणावरून ओविया गायलिया. ते नेणी जे नेमकं कुठलं काय वेळ होती, काय निरूपण होता, काय प्रसंग होता ते काही माहिती नाही. महादाईसी म्हटले नागदेवाच्या खांदावरी करू राजा श्री चक्रधरू बीजे करी. म्हणजे त्यांना तो घटना प्रसंग आठवला, काहीतरी अशाच संदर्भातला विषय झाला आणि त्या म्हणतात की नागदेवाच्या खांदावरी करू म्हणजे श्री करू. आमचे स्वामी जे आहेत भटोबासांच्या खांद्यावर श्रीकर असा टाकून चालायचे. कधी चालायचे माहिती आहे तुम्हाला? कधी चालायचे? आमचे स्वामी जेव्हा विहरणावरून यायचे तेव्हा कदाचित भटोबासांच्या खांद्यावरी लोंबता श्री करू ठेविती.
श्रीकरायचा भावीजे ध्याईजे, तिथे ही लीळा तुम्ही आठवू शकता. किंवा आमचे स्वामी वेढे करायचे डोमेग्रामला किंवा कुठेही भोजनानंतर, त्यावेळी सुद्धा भटोबा स्वामींच्या सोबत असतील तेव्हा भटोबासांच्या खांद्यावर कधी कधी, नेहमी नाही, कधी कधी भटोबासांच्या खांद्यावर आमचे स्वामी असं श्रीखंड टाकायचे आणि मग म्हणजे एका बाजूला, असं नाही गळ्यात हात टाकणे नाही, खांद्यावर हात टाकणे. जेव्हा तुम्ही इकडून उभे आहेत आणि तिकडच्या खांद्यावर हात टाकतात तेव्हा त्याला गळ्यात हात टाकणे म्हणतात. आणि तुम्ही ज्या बाजूने उभे आहेत त्याच खांद्यावर हात ठेवणे त्याला गळ्यात हात टाकणे नाही म्हणतात, त्याला खांद्यावर हात टाकणे म्हणतात. स्वामी खांद्यावर हात टाकायचे, भटोबासांच्या श्रीखंड ठेवायचे आणि मग वेढे करायचे किंवा चालायचे. ते चालणं सोपं व्हायचं स्वामींना. आणि त्या चालण्यामध्ये सुद्धा नुसतंच वेढे नसायचे, तर त्या चालत असताना आचार्य सुद्धा स्वामींकडे काहीतरी प्रश्न मांडत असतील, आमचे स्वामी त्यांना काहीतरी धर्मनिरूपण करत असतील, अशा प्रकारे तेव्हा सुद्धा काहीतरी धर्मचर्चा करत असतील. ती लीळा आमच्या महादाईसांनी बघितलेली अनेक वेळा डोमेग्रामला असताना, की स्वामी काय करायचे, भटोबासांच्या खांद्यावर श्रीखंड टाकून ठेवून असे चालायचे. राजा श्री चक्रधरू बीजे करी, स्वामी तिकडून यायचे विहरणावरून किंवा वेढे करायचे. ही लीळा त्यांना आठवली आणि त्या लीळेला आठवून त्यांनी या 2 ओळी या ठिकाणी म्हटल्या. सोनेसळा सेला नेसला मालगंठी, माई आला भेटी प्रभूची. म्हणजे सोनेसळा म्हणजे पिवळ्या रंगाचा असा तो फुटा जो आहे, म्हणजे उपरणं असेल, काही वस्त्र असेल जे स्वामींनी परिधान केलेलं आहे. सोनेसळा फुटा नेसला मालगंठी, स्वामींनी मालगंठी अवसर जो दाखवलेला आहे. डोमेग्रामची लीळा, गदोनायक जे आहेत त्यांना त्यांच्या ते राजदरबारामध्ये त्यांच्याकडे एक महत्त्वाची सेवा होती आणि त्याच्यामध्ये सेवा करत असताना काही अशा काही घटना घडल्या जेणेकरून त्यांच्यावर आळंच घेतल्या गेला, त्यांच्यावर आरोप घेतला गेला की ही चूक यांनी केलेली आहे आणि त्यांना अटक झाली. त्यांनी घरी पत्नीकडे निरोप पाठवला की तू स्वामींच्या भेटीला जा, वस्त्र अर्पण कर, उपहार घेऊन जा, स्वामींचं भजन कर, पूजन कर आणि स्वामींना माझ्या सुटकेची विनंती कर. अर्थात त्यांनी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नव्हती, परंतु काय सांगते, राजा कुठली शिक्षा देईल, काय देईल, देवाला विनंती कर असं पत्नीला सांगितलं. पत्नी आल्या आणि त्या आल्यानंतर डोमेग्रामला स्वामींचं अवस्थान आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर स्वामींना त्यांनी वस्त्र अर्पण केलं, भजन पूजन केलं, बाईसांकडे उपहार दिला. परंतु सुटकेचे विनववे ना, म्हणजे स्वामींना त्यांना विनंती करण्याची हिंमतच होईना. कसं सांगायचं देवाला? जे लोक कधीच काही मागत नाही त्यांना जर का काही मागायला लावलं तर ते मागू शकत नाहीत. काही लोक असे असतात की त्यांना मागायला नाही सांगितलं तरी ते एकदम सरळ एका वाक्यामध्ये खूप काही गोष्टी मागून मोकळे होतात. म्हणजे एक विडा ठेवत असताना 10, 20, 15 रुपयाचा विडा आपण जेव्हा ठेवतो त्याच्यामध्ये कमीत कमी 10-20 लाखाची प्रॉपर्टी आपण मागून घेतो आणि ती इतकी सहजपणे मागून टाकतो की देवाला सुद्धा कधी कधी कळत नसेल त्यांनी नेमकं मागितलं काय आहे. एका वाक्यामध्ये आपण इतकं काही मागून टाकतो की आमच्या ते गावाकडच्या जमिनीचा वाद सुटावा देवा, बस ही जमीन किती लाखाची आहे, तेवढ्या लाखाची आहे, हे काम होऊ द्या, ते काम होऊ द्या, म्हणजे एका वाक्यामध्ये आपण कितीतरी मागून बसतो. आपल्याला मागायची सवय झालेली, आपण पटापट त्या गोष्टी मागतो. तसं मी सांगितलेलं ना, एक ते यायच्या मंदिरामध्ये आणि विडा ठेवताना इतकं काय मागायचं त्या, म्हणजे विडा ठेवेपर्यंत, विडा खाली टेकेपर्यंत ते त्यांना एक एक आठवायचं आणि विडा असं टेकायचं आणि त्या मुलाच्या नोकरीचं पण सांगा देवाला. म्हणजे आधी सगळं ते असतं, हे होऊ द्या, ते होऊ द्या, ते पण होऊ द्यात आणि विडा असं टेकत नाही, ते मुलाच्या नोकरीचं पण सांगा देवाला. मग तो विडा ठेवल्या जायचा. इतकं काही ते मागायचं. मला तर कमाल वाटायची, यांना एवढं लक्षात कसं काय राहायचं राहतं.
कधी कधी असं होतं की बाजारात आपण जातो की 4 भाज्या घ्यायच्या तर 3च भाज्या घेऊन येतो, ही भाजी लक्षातच नाही राहिली आणायची. पण ही व्यक्ती एका विडा ठेवताना कितीतरी गोष्टी ठरवून आलेली असते आणि कितीतरी गोष्टी त्या आठवण ठेवते आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी देवाकडे मागते. आमचे माईम भट्ट पण स्वामीकडे आले की हे विचारू ते विचारू ते विचारू, मग त्याच्यावर हे सिद्धांत मांडू ते सिद्धांत मांडू. देवाला बघितल्यानंतर सगळं विसरून गेले. इकडे आमच्याकडे येणारे लोक देवाला बघितलं की त्यांना सगळं आठवतं की काय काय मागायचं आहे, यादीच तयार होते. आमचे माईम भट्ट ती यादीच विसरून गेले, कुठली यादी आणलेली होती आपण, कुठले प्रश्न आणलेले होते. पण आमच्या देवासमोर माईम भट्ट अबोल झाले. कर्मराठीचं जे बोलायचं होतं ते बोलूच शकले नाहीत, मात्र दैवराठीचं खूप सुंदर बोलले स्वामींसोबत. ते जेव्हा जेव्हा स्वामींना भेटले तेव्हा तेव्हा दैवराठीचं खूप सुंदर बोलले. आमचे स्वामी महादाईसा म्हणतात की तुम्ही देखते ती तरी तेव्हा सुखची होते. तुमच्यासारखेच आहेत ते, जिज्ञासक आहेत. खूप सुंदर सुंदर प्रश्न त्यांचे असतात, महत्त्वाचे प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला जर का मागायची सवय असली तर आपण कुठे काही मागून बसतो पटापट, एकदम लक्षात येत नाही आपल्या. आमच्या साधाईसांना मागायची सवयच नाही आणि देव त्यांना म्हणतात की मागा. देवा काय मागू, मला काही मागता येत नाही. किती चांगली देवानी त्यावेळेला त्यांना हे दिलेलं होतं. आपल्याला जर का देवानी असं विचारलं सांगितलं की मागा, आपल्या आयुष्यामध्ये पण कधी ना कधी हा योग येणार आहे. यादी करून ठेवा काय काय मागायचं आहे ते. किती मोठं घर पाहिजे, कुठली गाडी पाहिजे, सगळं यादी करून ठेवा. तुम्हाला मागता आलं पाहिजे वेळेवर. परंतु आपल्याला देव काय अशी संधी देणार नाही. देव म्हणतील की ह्यांना जर का म्हटलं मागा तर ही असं काय मागतील की जे द्यायला मी बसलेलोच नाहीये. देव ते आपल्याला देऊ शकत नाही. देव काही करू शकतात असं म्हणतात, पण देव तुम्हाला बंगला देऊ शकत नाही, देव तुम्हाला गाडी देऊ शकत नाही, देव तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही, याच्यात तुम्हाला गुंतवू शकत नाही. देव मिळतंय देवाच्याच माध्यमातून, पण देणारं दुसरं कोणीतरी आहे. साधाईसाला म्हटलं की मागा, ते म्हणतात देवा मागता येत नाही. म्हणतात काहीतरी मागा, आम्ही प्रसन्न झालेलो आहोत. ते म्हणतात देवा पुन्हा संबंध द्या. देवाकडनं काय मागितलं, देवच मागितला. हे आहे विधीकरिता विधी स्फुरे. आपण देवाकडनं जीव देवता प्रपंच मागतो आणि साधाईसांनी काय केलं, देवाकडनं जीव देवता प्रपंच मागितलंच नाही. काय मागितलं, देवाकडे देवच मागितलं. आपल्याला एवढंच फक्त जमत नाही, बाकी सगळं जमतंय. देवाकडे सगळं मागणं जमतं, फक्त देवाकडे आपल्याला देव मागता येत नाही. तो आमच्या साधाईसांनी मागितला. ती लीळा आमची पाठांतर आहे, ती लीळा आम्ही सांगू शकतो, परंतु ती लीळा आमची काय नाहीये, कुठला शब्द वापरला मी, बीजरूप नाहीये. ती लीळा ज्या दिवशी बीजरूप व्हाल त्यावेळेस तुम्ही देवाकडे जीव देवता प्रपंचापैकी सगळं मागणं बंद करून, तुम्हाला मागता येणारच नाही. लाज वाटेल तुम्हाला मागायची की देवाकडे कसं काय मागायचं. आपण सणाशीच्या ब्राह्मणाला हसणारे लोक आहोत. देवाकडे त्यांनी हे मागितल्यानंतर आपणच ते कसं काय मागतो, पण आपण पण वेळेवर तेच मागत असतो जे कनाशीच्या ब्राह्मणाने मागितलं. दुसरा एक प्रसंग आहे, त्याच्यामध्ये आमच्या महादाईसा म्हणतात की तू दैवाची भाग्याची, देवाने तुला केळा बोरांचा प्रसाद दिला. त्या बाईला त्या अंगणामध्ये तसं म्हणतात. आमच्या स्वामींनी ते बोलणं ऐकलं आणि महादाईसांना स्वामी म्हणतात की तुम्ही त्यांना दैवाचे भाग्याचे म्हटले, आम्ही त्यांना ते केळीबोरीचा प्रसाद दिला, तुम्हाला पण केळीबोरीचा प्रसाद देऊ का आम्ही. स्वामी द्यायला तयार झाले, देऊ का, पाहिजे का तुम्हाला प्रसाद. ते म्हणतात देवा आम्हाला हा प्रसाद नको, आम्हाला काय कुठला प्रसाद पाहिजे, आम्हाला आमचे गोसावीची होतो, आम्हाला आमचे देव पाहिजेत, बाकी कुठला प्रसाद नको. प्रसादामध्ये आम्हाला देवाकडनं दुसरं काहीच नको. जे नाशिवंत आहे, जे संपणारं आहे, जे अशाश्वत आहे ते नको पाहिजे. जे सुख देणारं आहे ते पण नको पाहिजे. जे आनंद देणारं आहे देवाकडनं ते पाहिजे. आनंद हा केवळ आनंद असतो, त्याच्यामध्ये कशाची मिश्रता नसते. सुख जे असतं त्याच्यामध्ये दुःखाची मिश्रता असते. म्हणून देवाकडनं आम्हाला सुख नको. देव जर का सुख द्यायला आले तर नको आहे आम्हाला देवाकडनं सुख. आम्हाला देवाकडनं काय पाहिजे,
आनंद पाहिजे, आज आम्हाला हे माहिती असलं पाहिजे. हे आज आम्हाला माहिती पडल्यानंतर आमचं आयुष्य हे मागण्यात गेलं पाहिजे देवाकडे. आपण जे देवाकडे विडे ठेवून, सहेतुक विडे ठेवून जे मागतो ते सुख मागतो. आणि देवाकडनं आपल्याला काय मागता आलं पाहिजे? आनंद मागता आला पाहिजे. आमच्या सादाईसानी आनंद मागितला, आमच्या महादाईसानी सुद्धा आनंदच मागितला, वेगळं काहीच मागितलं नाही. कनाशीच्या ब्राह्मणाने जे मागितलं ते काय मागितलं? सुख मागितलं. दुःख मिश्रित आहे ते, त्याला सुख म्हटलेलं आहे. स्वामींनी किती बारकाव्याने ती व्याख्या केलेली आहे. नाहीतर आपल्याचं लक्षात सुद्धा नसतं आलं की सुख हे दुःख मिश्रित असतं, हे आपल्याला माहितीच नसतं पडलं. आमच्या स्वामींनी ते आमच्या लक्षात आणून दिलं की सुख हे दुःखाच्या भेसळीने तयार झालेलं आहे. वरून ते सुख दिसतं पण आतमधनं काय आहे? दुःख आहे. ते वरून ते वेगळं दिसतं पण आतमधनं ते वेगळं आहे. म्हणून आपल्याला आनंद मागता आला पाहिजे. म्हणून ज्यांना मागता येत नाही त्यांनी देवाकडनं दुसरं काहीच मागू शकले नाही. ते आता ही जी व्यक्ती आहे गदोनायकांच्या पत्नी, त्यांना सुद्धा देवाला विनंती करायची अशी ताकद नाही झाली, हिंमत नाही झाली किंवा मन नाही झालं. काय देवाकडे आपण कसं बोलायचं? परंतु स्वामींनी त्यांचा मनातला हेतू जाणून स्वामी त्यांना म्हणतात, काही काळजी करू नका, तुम्ही जाल तोपर्यंत नायक जे आहेत, तुमचे पती जे आहेत ते सुटून आलेले असतील, काळजी करू नका. आणि मग स्वामींना वंदन करून श्रीचरणी लागून दंडवत करून त्या निघाल्या. घरी पोहोचल्या. तर घरी पोहोचल्या तर अंगणामध्येच गदोनायकांचे पाय धूत होते, ते आधीच सुटून आलेले होते. अशा प्रकारे तो घटना तिकडे ती घडलेली आहे. लीळेतला भाग इथे संपून गेला एक. आता लीळेतला दुसरा भाग चालू होतो. आमचे स्वामी गदोनायकांच्या पत्नीने स्वामींना 2 प्रकारचे वस्त्र दिलेले आहेत आणि ते दोन्ही वस्त्र स्वामींनी नेसलेले आहेत. मल्ल व्यक्ती, मालगंटी अवसर त्याला म्हणतो आपण. मल्ल व्यक्ती ज्याप्रमाणे वस्त्र परिधान करतात, नेसतात, ती गाठ बांधतात त्या धोतराला, तशा पद्धतीने ते नेसून परत खांद्यावर स्वामींनी दुसरं वस्त्र खांद्यावर टाकलेलं आहे. एक सोगा एकीकडे, एक सोगा एकीकडे. इतकं सुंदर पद्धतीने स्वामींनी ते परिधान केलं आणि स्वामींनी तो अवसर दाखवलेला आहे. स्वामी त्या राजमठाच्या त्या पडवीत स्वामींनी तो अवसर दाखवलेला आहे. तुम्ही राजमठ वंदन करत असताना डाव्या बाजूला काय, कुठलं स्थान आहे? कुठला मठ आहे? कुठलं मठ आहे? राजमठाच्या डाव्या बाजूला उंच मठ की प्रसन्न मठ? उंच मठ आहे. आणि उंच मठाच्या नंतर प्रसन्न मठ आहे. उंच मठ म्हणजे डाव्या बाजूला. तर त्या डाव्या बाजूलाच राजमठ करत असतो. तिथे डाव्या बाजूला 3 स्थान आहेत. एक दुपारचा पूजा अवसर, दुसरं स्थान आहे उंबरवट स्थान आणि तिसरं आहे मालगंठी अवसर. त्या ठिकाणी स्वामी उपस्थित आहेत, बसलेले आहेत. त्या ठिकाणी ते वस्त्र स्वामींनी परिधान केलं आणि त्या पडवीमध्ये स्वामी असे चालत गेले, तिकडून चालत आले, परत चालत गेले, चालत आले. भक्तजन स्वामींना श्री चरणापासून श्री मुकुटापर्यंत बघतायत. स्वामी एवढे सुंदर दिसतात. स्वामी सुंदर दिसतात म्हणजे स्वामी सुंदरच आहेत. स्वामी सुंदर दिसत नाहीत तर ते वस्त्र जे आहेत, मगाचपर्यंत ते वस्त्र साधे सुधे वाटत होते, पण स्वामींनी परिधान केल्यानंतर त्या वस्त्राला पण एक प्रकारची झळाळी आलेली आहे. आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीवर जेव्हा अलंकाराचं पूजन केलेलं आहे, कुठे केलं? स्वामींचं पूजन केलं अलंकारांनी. कुठे केलं? अचलपूरला केलं. त्यावेळेला स्वामींची श्रीमूर्ती सुंदर दिसली नाही, तर स्वामींच्या श्रीमूर्तीमुळे ते अलंकार जे आहेत त्यांना योग्य जागा मिळाली आणि ते अलंकार सुंदर दिसायला लागले. तेच अलंकार दुसरे कुणाच्या जर का भाऊभूषणे जर का कुणाच्या भाऊमध्ये जर का ते त्या ठिकाणी परिधान केले असते तर तो व्यक्ती सुंदर दिसला असता. परंतु इथे काय झालेलं आहे, स्वामींना ते अर्पण केल्यानंतर ती वस्तू सुंदर दिसायला लागली, त्या वस्तूमध्ये ते झळाळ आली. तशा प्रकारे ते वस्त्र इतके सुंदर दिसायला लागले आणि स्वामी इतका चांगला अवतार त्या ठिकाणी दाखवला. स्वामींचा तो प्रसन्नता रूप मनोधर्म त्या ठिकाणी श्रीमुख सगळ्यांना
ते बघायला मिळालं. सगळ्यांना छान वाटलं. स्वामींनी ते वस्त्र काढून ठेवले, बाईसांकडे दिले, बाईसांनी आतमध्ये ठेवले. तेवढ्यात महादाईसा ज्या कुठे गेलेल्या होत्या त्या तिथे उपस्थित झाल्या, आल्या आणि ते सगळेजण आनंदित होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून महादाईसा म्हणतात, इथे काय असं झालं, एवढे सगळे प्रसन्न का आहेत? तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, असं असं झालं, स्वामींनी मालगंटी अवसर दाखवला, अशा अशा प्रकारे स्वामींनी परिधान केलेलं होतं, आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं, तुम्हाला बघायला मिळालं नाही. महादाईसांना खूप खेद वाटला, खंत वाटली की स्वामींचा तो अवसर मला बघायला मिळाला नाही. महादाईसा होत्या ते आपल्यासारखा नव्हत्या की ठीक आहे काय हरकत नाही. महादाईसा म्हणतात नाही, मला तो अवसर बघायचा आहे परत. तेव्हा स्वामींनी ते वस्त्र मागवली परत. का मागवली? कारण महादाईसांची तळमळ त्या पद्धतीची होती, त्या पद्धतीची आवड होती, त्या पद्धतीचा त्यांचा तो मनोधर्म मानस होता की मला तो अवसर परत बघायचाच आहे. स्वामींनी तशाच प्रकारे ते वस्त्र परत मागवले. त्यावेळेस भटोबासादी म्हणतात की होईल परत अवसर दाखवतील, मगासारखा अवसर थोडीच दाखवतील स्वामी, मगासारखा अवसर होणार नाही. आणि मगाशी स्वामींनी स्वाभाविकपणे ते परिधान केलेले होते, स्वप्रसन्नतेने ते परिधान केलेले होते. आत्ता जे सांगतील ते तुम्ही सांगितल्यामुळे ते परिधान करणार आहेत, तर आता मगासारखं तसं होणार नाही. कधी कधी असं असतं की स्वाभाविकपणे एखादा पदार्थ बनवला तर तो एकदम चांगला होतो, पण त्यांना जर का म्हटलं की उद्या परत ते बनवा तर तो कालसारखा तो पदार्थ होत नाही, कारण की आता दडपण असतं एक प्रकार. तसंच आहे की एखाद्याचा स्वाभाविक जर का तुम्ही फोटो काढला तो एकदम सुंदर येतो, पण त्यांना म्हटलं हां आम्ही फोटो काढतो बघा इकडे, मग तो एकदम पुतळासारखा होऊन जातो, तो फोटो चांगला येत नाही. तो अनुभव लक्षात घेता भटोबासादी काय म्हणतात, मगासारखा अवसर थोडीच बघायला मिळणार आहे, आता मगासारखं स्वामी थोडीच वस्त्र परिधान करणार आहेत. परंतु योगायोग असा आहे की महादाईसाची तळमळ अशा पद्धतीची आहे की स्वामींनी आधीपेक्षाही चांगल्या प्रकारे ते वस्त्र परिधान केलं, आधीपेक्षाही चांगला अवसर स्वामींनी त्या ठिकाणी दाखवला आणि अजून सगळे प्रसन्न झाले. महादाईसांनी तो अवसर आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये तो काय केलेला आहे, अंतरामध्ये तो वसवलेला आहे, हृदय जाम्य केलेला आहे तो अवसर. सतत त्यांना तो अवसर दिसत राहतो, तसे स्वामी दिसत राहतात. अशा अनेक लीळा महादाईसांनी काय केलेल्या आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये हृदयगाम्य केलेले आहेत. महादाईसांनी जेवढ्या हृदयगाम्य केलेल्या लीळा आहेत, आपण सध्या तेवढ्या लीळा आपल्याकडे सुद्धा आहेत. फरक एवढाच आहे की आपण त्या हृदयगाम्य केलेल्या नाहीत, आपण त्या पेन ड्राईव्ह गाम्य केलेल्या आहेत, आपल्या मोबाईल गाम्य केलेल्या आहेत. त्या आपल्या मोबाईलमध्ये सगळ्या लीळा आहेत, त्या आपल्याकडच्या लीळा चरित्रामध्ये सगळ्या लीळा आहेत, त्या आपल्या हृदयामध्ये मात्र नाही आहेत. ज्या दिवशी तिकडून तुम्ही त्या लीळा इकडे मूव्ह कराल, इकडे पाठवाल, इकडे कॉपी पेस्ट कराल, हृदयामध्ये जेव्हा त्या लीळा येतील तेव्हा आपल्याला पदोपदी प्रत्येक लीळा आठवेल. तुम्हाला लीळा आठवण्यासाठी म्हणजे तुम्हाला वेळ कमी पडेल, कुठेही नजर फिरवली तरी तुम्हाला सहजपणे स्वामींची कुठलीही लीळा तुम्हाला सहजपणे आठवावी लागणार नाही. या ठिकाणी महादाईसांनी ते घटना, ती लीळा पूर्ण लक्षात ठेवली. वज्रीची लीळा आमच्या महादाईसांनी पूर्णच्या पूर्ण आपल्या हृदयगाम्य केलेली आहे आणि ती जी मालगंटी अवसराची लीळा महादाईसांना आजही आठवली आणि त्या लीळेवर त्यांनी सोने सळा सेला नेसला मालगंठी असा तो पितांबर आहे, पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे, तो नेसला मालगंठी. स्वामींनी तो मालगंठी अवसर दाखवला. माह्या आला बेटी प्रभूची आणि माईम भट्ट सुद्धा डोमेग्रामला स्वामींच्या भेटीला आलेले होते. अशा प्रकारची आठवण महादाईसांनी त्या दोन ओळीमध्ये बांधलेली आहे. आपण सुद्धा काव्य बोलतो, बनवतो, पण त्याच्यामध्ये कुठे लीळेचं व्याख्यान नसतं. भजनं जर का घेतली तर लोक म्हणतात ते लीळेवाली भजनं घेऊ नका, ती खूप बोरिंग वाटतात. असे थोडी उडत्या चालीची घ्या, थोडं गवळणी वगैरे घ्या, म्हणजे ते मस्त वाटतं, वातावरण तयार होतं चांगलं. लीळेची भजनं बंद होतात, ती देवपूजेतच म्हणायची फक्त. असं भजन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणायची नाही, अशा प्रकारचं वातावरण असतं आपलं.
पण आमच्या महादाईचा एखादं काव्य बोलतात, ह्या 2 ओळी तुम्ही नुसत्या पाठ केल्या आणि कधी म्हटल्या तरी तुम्हाला स्वामींचा तो विहरणाहून राजमठाकडे येण्याचा अवसर आठवेल. स्वामी विहरणाला चालले तो अवसर आठवेल. स्वामी मालगंठी नेसलेली आहे स्वामींनी तो अवसर तुम्हाला सहजपणे आठवेल. 2 ओळीत कमीत कमी 2-3 वेळा आठवतात. अशा प्रकारचं काव्य असले पाहिजे की जे म्हटल्यानंतर आपल्याला स्वामींची लीळाच आठवली पाहिजे, बाकीचं काही आठवलं नाही पाहिजे. महादाईसांनी हे 2 ओळी त्या ठिकाणी म्हटल्या आणि भटोबासांनी ते ऐकल्या आणि भटोबास म्हणतात की नाथाची नाथ वाणी आणि रुपईची सिद्ध वाणी. नाथ लोक म्हणतात त्यांची ती नाथ वाणी असते, परंतु रुपई जे म्हणतायत ती वाणी कशी सिद्ध वाणी आहे. एखाद्या तयार व्यक्तीने एक सिद्धांत जसं मांडतात तशा पद्धतीचं हे वाक्य आहे, तशा पद्धतीच्या ओळी आहेत, तशा पद्धतीचे शब्द आहेत की त्या जेव्हा बोलतात महादाईसा जेव्हा बोलतात तेव्हा फक्त आणि फक्त देवच आठवतो. महादाईचा शिक्षा पण करतात की काय झोपलेले आहेत तुम्ही, अरे मोक्षाकडे जाणारे आहात तुम्ही आणि इथे तुमचे वैरी तुमच्या पूर्ण मळीनत्व आणण्यासाठी तयार बसलेले आहेत, तुम्ही झोपा काढता, देव आठवत नाही तुम्ही. महादाईचा ओरडतात कोणाला त्याच्यात सुद्धा देवच आठवतो. महादाईचा कोणाला शिक्षा पण करतात त्याच्यात सुद्धा देवच आठवतो. महादाईचा एखादं काव्य म्हणतात तेव्हा सुद्धा देवच आठवतो. म्हणून महादाईसांची वाणी कशी आहे, सिद्ध वाणी आहे, एकदम तयार झालेली वाणी आहे. ती अशी अपुरी वाणी नाही आहे की जे काहीतरी बोलले त्याच्यातनं काय धड हा अर्थ लागला नाही, धड तो अर्थ लागला नाही, असं नाही. महादाईसा जेव्हा बोलतात तेव्हा ते योग्यच असतं, तेव्हा ते सत्यच असतं आणि सत्य असतं तेच महादाईसा बोलतात. तर अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आज आपण 119 पासून ते 123 क्रमांकापर्यंतच्या स्मृती या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो